एनबी ट्रॉफी. थँक्यू मनीष सर. सामना क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाज मार्गावरती संदीप गिरे याला आपण पाहिलं आणि रणजित पाटील पहिला चेंडू खेळताना पाहायला मिळाला, एक सिंगल येताना पाहायला मिळाले आणि नॉनस्ट्राईकच्या बाजूला इजाज जो होता आता स्ट्राईकला असेल. ओ इथे इथे बॅटची कड होती परंतु खूप दूरवरती होता चेंडू. मनीष पाटील माझ्या समोर परत एकदा सॉरी मनीष पाटलांसमोर मी परत एकदा जॉईन होतोय. मी मनापासून स्वागत करेन. एकमेकांची साथ आपल्या समालोचनाचा विकास. या ठिकाणी आता पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित चाललंय, सुरळीत चाललंय. आणि बघा फ्लॅशी ज्या सर्व तुम्ही जर्सीज पाहताय संदेश पार्टे यांच्याच कंपनीतून त्या प्रोड्यूस झालेल्या आहेत आणि त्याचमुळे तो आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूला मिळत असतो. एक चांगला पेहराव तुम्हाला अजून जास्त चांगला खेळ करण्यासाठी प्रवृत्त करतो. या ठिकाणी आहे इजाज, दाखवतो मिजाज, स्ट्रेट हिट, बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. इजाज कुरेशीचा एक जेल सुटला गेला जो थोडासा अवघड होता, पण पुढचा चेंडू अगदी आपण पाहिला जो इजाजने पाठवलाय अगदीच समोरच्या झोन मध्ये, पण जिथं चेंडू लागला गेला ना ते नावी एनबी ट्रॉफीचा आहे हे तितकंच कराय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि इजाजने कित्येक वेळा या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत की कसं इम्प्रोव्हाइज करायचं स्ट्रोक्ससाठी. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला पूल केलंय, क्षेत्ररक्षक आहेत दूर, मिड विकेटला पोहोचेल, मोठा पल्ला गाठून पूर्णपणे त्याने सूर घेतला बॉल अडवण्यासाठी, पण त्याचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. एनबी चौकार. एक चांगला निश्चितप्रमाणे फटका येताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. तुम्ही या चुका जर करत राहिल्या तर कदाचित जी मोठी धावसंख्या उभारली जाईल ना आणि ज्यावेळेस तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्यावेळेस अडीअडचण निर्माण होऊ शकते. याच्या अगोदरचा सामना मनीष पाटील आपण पाहिला 7 ओव्हरचा सामना 66 झाल्या, 67 बनवायच्या होत्या पण नाही झाल्या. हे कशामुळे? तुमचं क्षेत्ररक्षण आहे ना हे सगळ्यात महत्त्वाचं असावं लागतं आणि ते इथं पाहिलं मिळालं नाही. इथं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच्या जोरावरती चौकार आला. चढ उतार नाही आहेत या मैदानावर तर क्षेत्ररक्षण चांगलं होण्याची शक्यता वाढते. बघा यावेळेस क्लासिक ऑन ड्राईव्ह बॉल सरळ जाईल, वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार. इजाजने दिले खुशी आपल्या संघाला. इशिका 11ला चौकार आणि षटकारांचा पाढा बोलण्याची करतोय सुरुवात. धावसंख्या पोहोचते बिनबाद 15. चला या ठिकाणी आपण धावफलकाकडे लक्ष वेधूया. चांगला खेळ इजाजचा पाहायला मिळतोय. व्यावसायिक क्रिकेट आत्मसात करत असताना आता एनबी ट्रॉफीमध्ये देखील त्यांचा डंका ते मिरवत आहेत आणि एक चांगला खेळ बघा ना, 4 चेंडूंमध्ये 14 धावा, खूप चांगला स्ट्राईक रेट आणि चांगला स्ट्रोक प्ले आतापर्यंत पाहायला मिळालाय. धावसंख्या 15 झाले. बॉलिंग मार्कवर गिरे. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अयशस्वी होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे इशिका 11 फिनकॉप संघाची बिनबाद 15 धावा. त्या ठिकाणी आपण इथं अगदी आपण निश्चितप्रमाणे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये निश्चितप्रमाणे ते जाणार आहोत. त्या ठिकाणी मी संघमालकांचा आपण सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय दुर्योधन बापू भापकर यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ज्या ठिकाणी NBSFचे आधारस्तंभ सन्माननीय विजूदादा तांबे, तांबे कॅटरर्सचे ओनर यांच्या शुभ हस्ते आपण ते एक शानदार जॅकेट देणार आहोत संघमालकाला. खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सर्व गोष्टींचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणूनच संघमालकांचा सन्मान देखील करणं हे आपलं आद्य कर्तव्य. पण जॅकेटचा कलर जरी पाहिला ना मनीष सर अगदी व्हाईट अँड व्हाईट आहे, अगदी स्वच्छ आणि देणाऱ्या व्यक्तींच्या अंगावरती दोन्ही व्हाईट शर्ट निश्चितप्रमाणे पाहायला मिळाले. स्वच्छ काम निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि याची एक जिथं जागतं उदाहरण सगळ्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. टीम ओनर यांच्यासाठी एक आकर्षक जॅकेट आपल्याला पाहायला मिळालं. थँक्यू. हा स्वच्छ आणि ट्रान्सपरंट सगळ्यात महत्वाचं. नुसतं स्वच्छ नाही, पारदर्शकता आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक्झॅक्टली, पारदर्शकता खूप महत्वाची आहे आणि त्याचमुळे तर एनबी ट्रॉफीला ओळखलं जातं. म्हणजे कितीही संकट आली तरी देखील अढळपणे काम करण्याची क्षमता निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे आणि ते गेल्या 2 वर्षांपासून दिसून येते. नवीन गोलंदाज मार्कवर येत आहेत, त्रिदेव येत आहेत.
आमच्या कमेंट बॉक्स एंड कडून त्रिदेव बॉलिंग मॅर्कवर तयार. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहिला त्रिदेवसाठी अतिशय चांगला चेंडू परत एकदा जो टाकला जातोय. हलक्या हाताने चेंडू रणजित इथे एक सिंगल घेताना पाहायला मिळालेला आहे. रणजितची कामगिरी आपण सुद्धा पाहिलेली, खूप आक्रमक असणारा फलंदाज आहे. काही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांनी त्याची छाप निश्चितपणे टाकलेली आहे. पण यावेळेस पहिला चेंडू खेळताना पहिल्या षटकातला एक सिंगल घेतली, इजरला स्ट्राईक दिली आणि त्याच्यानंतरचं आक्रमण इजरने सुरू केलं. आता सुद्धा आपण पाहिलं दुसऱ्या षटकासाठी स्ट्राईकला आला, तिथे एक सिंगल घेतली, इजरला स्ट्राईक दिली. त्याचं कारण असं आहे, इजत आक्रमक आहे ना, मग स्वतःला तो रणजित सेट होऊन देताना पाहायला मिळतोय आणि एक चांगलं काम रणजितचं आणि इजाचं मैदानाच्या आत्मरुद्र पाहण्यामध्ये. 16 धावा आहेत. यावेळेचा चेंडू परत आपण पाहिला, तिथे मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय आणि तिथे एक सिंगल निश्चित प्रमाणात परत एकदा आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावसंख्या जी आहे ती असेल 17 धावा. धापलकरचे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, रणजित आणि इजाज कुरेशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ. एका बाजूनं इजाज कुरेशीचा फराटेकडे थोडीशी कमीच संधी आलेली आहे आणि त्या सिंगलच्या माध्यमातून तो देखील एन्जॉय करतोय. ही मोमेंट एन्जॉय करता आली पाहिजे तुम्हाला. जर साथीदार चांगला खेळ करतोय तर त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करून मी सुद्धा चांगला खेळ करू शकतो आणि आपल्या संघाला आपलं योगदान देऊ शकतो, ती भावना प्रत्येक खेळाडूमध्ये असायला हवी. स्टेप आउट झाले, स्वतःला ब्लॉक करून घेतलं आणि खूप चांगला वाईड यॉर्करचा पर्याय गोलंदाजाने निवडलेला आहे. जातोय डॉट बॉल. मागच्या षटकाच्या तुलनेने हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे, ते म्हणजे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघासाठी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या मानाने या षटकामध्ये धावफलक थोडासा थांबला गेलाय, असं म्हणलं तरी हरकत नाही. त्याचं कारण असं की इजाज कुरेशी ऑन ट्रॅकच्या बाजूला आहे. रणजितला स्वतःला सेट करून घ्यावा लागेल. या दरम्यान ओ हो 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 इथे चेंडू मात्र लॉंगॉनला पाठवला, सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. आपली एनबी ट्रॉफी चालेला हा खणखणीत षटकार आहे. आय एम हिअर फॉर डू समथिंग. मी काहीतरी करण्यासाठी आलो आणि बघा ना, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅट फ्लो पाहायला मिळाला आणि ती पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज सांगून गेली की हा बॉल तर सीमारेषेच्या बाहेरच जाणार आहे. आणि या 6 धावांच्या मदतीनं धावफलक गरुड झेप घेतोय आणि धावसंख्या पाहायला मिळते 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड. ओ रिवाचा परत एकदा प्रयत्न केला गेला होता, धावबाची संधी आहे आणि इथे परतावा लागेल, रणजितला परतावा लागेल. धावबाची शिकार रणजित. मला मनीष पाटील निश्चितच अगदी आपण पाहिले ही गोष्ट अजिबात समजू शकले नाही. अगदी आपण पाहू शकतो परत एकदा ऑनस्क्रीन आपल्याला ही गोष्ट परत एकदा पाहायला मिळणार आहे की एक षटकार आला होता, परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला. याच्या अगोदर सुद्धा इजाज कुरेशीने चौकार आल्यानंतर शेवटचा चेंडू रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगर घी सीधी उंगली से निकाल दे, उंगली टेढ़ी करने की जरूरत नाहीये. मी प्रश्न विचारण्याऐवजी रणजित स्वतःला विचारत असेल की का, किंवा इजाज सुद्धा नकार देऊ शकला असता, कारण दोघांनी खूप चांगला खेळ करण्याची सुरुवातच केली होती पण सुरुवात शेवटपर्यंत पोहोचू शकली नाही. बघा ना, त्या ठिकाणी अर्ध्या क्रीजपर्यंत इजाज आला होता आणि त्याचमुळे कदाचित इजाजच्या कॉलला स्वीकारून स्वतःच्या विकेटचं सॅक्रिफाईस करतोय. एका बाजूने या अगोदर षटकार खेचला फलंदाज रणजित आताच लयीमध्ये आला होता पण तो मैदानाच्या बाहेर जातोय. आता धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते झाले 23 धावा. अभि भांगे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळणार, स्ट्राईकला इजाजला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. 23 धावा आहेत. एक फलंदाज दरम्यान बाद होताना पाहायला मिळाला रणजित चरोपाडे. यावेळेचा चेंडू अगदी फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांमध्ये खूप मोठी रेस लागली गेली आणि चेंडू पोहोचते सरळ सीमारेषेच्या बाहेर. आपली एनबी ट्रॉफीचा परत येईल एक खणखणीत चौकार. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. या षटकामध्ये पहिल्या षटक्या इतक्या धावा नाही आल्या पण काही आल्यात. या षटकाचा शेवट चौकारण झालेला आहे. बघा, पहिली 6 षटकं 30 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायची आहेत, अन्यथा 31व्या मिनिटी तुम्हाला आउटफील्ड मधला एक क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या आतमध्ये 7व्या षटकात घ्यावा लागणार आहे. या ठिकाणी एक चांगली बॉडी लँग्वेज इजाजची पाहायला मिळते. जरी त्याला साथीदाराची साथ मिळत नाहीये पण मी सुद्धा एक वन मॅन शो आहे, वन मॅन आर्मी आहे, ती वन मॅन आर्मी पाहायला मिळाली. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघामध्ये तुम्हाला 11 खेळाडू पाहायला मिळणार आहेत. कॅप्टन अविनाश रामगुडे, किरण शिंदे, त्रिदेव खरात, शुभम वाडकर, संदीप घिरे, संतोष पवार, अशोकदादा गायकवाड, राहुल लोहार, आकाश अभंगे, सिद्धार्थ शिंदे आणि सूरज मातले. आणि त्याचबरोबर इशिका 11 ओवी फिनकॉर्प
जो संघ आपण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या टीममध्ये आपण पाहिलं इजाज कुरेशी, त्याचबरोबर अगदी इम्रान पठाण, त्यानंतर अगदी आपण पाहतो कुणाल निकम आहे, मोईन बागवान, रणजित फराटे, त्यानंतर कुणाल पवार, अभि वांगे, त्याबरोबर आसिफ तांबोळी, विक्रांत निंबाळकर, ओमकार साळुंके आणि विशाल सरकार यांना निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता तिसऱ्या षटकामध्ये बघा रणजित फराटेचे हावभाव टिपले जात आहेत. स्वतःच्या खेळावर खूप नाराज आहे आणि म्हणतात ना की जेव्हा आपल्या मनाप्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये होत नाही तेव्हा खेळाडू थोडासा नाराज होतो स्वतःच्या खेळावरतीच पाहायला मिळाले. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज बॉल पोहोचतोय, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, आउटफील्डमध्ये एकदा होते पूर्ण. आता धावचीतचा धोका पत्करण्याच्या तयारीत नाहीये तो म्हणजेच इशिका 11 ओवी फिनकॉप हा संघ. एक गडी बाद 28 धावा. नक्कीच अगदी आपण पाहतोय या स्पर्धेचे जे काही जे टीम ओनर प्रमाणे आपण जर पाहिलं ना त्यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. एनबी ट्रॉफीमध्ये ओनरशिप निश्चितप्रमाणे या संघांसाठी जी गरजेची होती आणि ती पूर्ण होताना पाहायला मिळाली. आणि त्याचं खासियत जी आहे की आपली एनबी ट्रॉफी 28 धावा. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये, डॉट बॉल. आणि निश्चितच अगदी आपण पाहतो की आपली एनबी ट्रॉफी या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला तर पहिल्या सीझनमध्ये निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळाला, खेळाडूंचा बोलबाला होताना पाहायला मिळाला, टीम ओनरचा बोलबाला पाहायला मिळाला. मला नाही वाटत मनीष सर एखादा टीम ओनर या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर तो संघ मालक तो पुढच्या वर्षी घेणार नाही म्हणून. आणि ठीक आहे, असं आहे ते. म्हणूनच संघ मालकांना सुद्धा आपण काल खेळण्याची संधी दिली. नक्कीच आणि हे महत्वाचं आहे क्रिकेट जतन करण्याचं काम. इथे मात्र परतावाला गेली इजाजला, बिग विकेट येताना पाहायला मिळाली आणि इजाज कुरेशीची खेळी संपुष्टात. बिग विकेट. आता स्पर्धा प्रतिष्ठेची आहे आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खरंच स्वतःच्या खेळावर नाराज असेल आणि मोठ्या खेळाडूची निशाणी म्हणजे पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता आपण पाहिलं की विकेट किपरच्या हातात बॉल गेलाय, बॉटम एज होती आणि बघा ना लगेचच मागे न पाहता सरळ पेबलिन बॉक्सच्या दिशेने इजाज कुरेशी जाताना पाहायला मिळाला. ही खिलाडू वृत्ती खूप महत्त्वाची आहे आणि आजकालच्या तरुणांना खरंच खूप चांगले शिकवत आहेत हे व्यावसायिक खेळाडू. आणि पप्पू रामगडे यष्ट्यांच्या मागे असताना झेल सुटण्याची शक्यता खूप कमी असते आणि पप्पू यांना इजाजच्या विकेटचं महत्त्व ठाऊक आहे आणि त्याचमुळे बघा ना आता एक चांगला पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय. ते तो म्हणजेच केतन दादा गोसावी यांच्या संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान सिंहगड रोड या संघामध्ये. नक्कीच आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं थोड्याशा नाराज अवस्थेत आपल्याला पाहायला मिळेल इशिका 11 ओवी फिनकॉर्प हा संघ जो आहे टीम ओनर हेमंत खेरे आणि सूरज बगाटे यांना निश्चितप्रमाणे अगदी आपण टीम ओनर म्हणून कामकाज करताना पाहायला मिळतोय. 28 धावा आहेत. न्यू बॅटर न्यू मैदानाच्या आतमध्ये कुणाल निकम याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 झाले. 28 धावा आहेत. धापलं खूप चांगलं आहे पण 2 विकेट रणजितची आणि जी काही इजेतची आली ना ती अतिशय महत्वाची येताना पाहायला मिळाली. कुणाल ॲग्रेशनचं दुसरं नाव पण तितकाच धोकादायक असा फलंदाज म्हणून कुणाल यांची ख्याती आहे. पाहूया आत्ताच्या घडीला जेव्हा संघाला गरज आहे ती गरज भरून पूर्ण करतात का इजाज कुरेशी बाद झाल्यानंतर. दोन्ही बॅटर हे फ्रेश बॅटर आहेत. वाडकर पहिल्याच बॉलवर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न गरजेचा होता का. शुभम वाडकर यांनी या षटकाला आतापर्यंत चांगलं सांभाळलेलं आहे. 4 चेंडू त्यांनी हाताळलेत, 1 धाव खर्च केले आणि 1 विकेट त्यांच्या खात्यात. मनीष पाटील इजाज कुरेशीने रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न केला, स्विच खेळण्याचा प्रयत्न केला, अपयश आलं. रणजितने प्रयत्न केला त्याच्यामध्ये अपयश आलं. कुणाल पहिला चेंडू खेळतोय आणि तो रिव्हर्सने मात्र सुरुवात करताना स्विच खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हे जे फटके निश्चितप्रमाणे आपण पाहतोय ना अर्थात इथे जर आपण पाहिलं तर एक डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, डीपेस्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅनला मात्र एक 30 सारख्याच्या बाहेर पहिला टप्पा खेळायचा त्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला यश येणार का. परंतु इथे नाही, इथे जे आपण चर्चा करत होतो तीच घटना घडली गेली. अजून एक विकेट आली आणि परतावा लागला फलंदाज कुणाल निकमला. ट्राय बट डोंट क्राय. पण या ठिकाणी चुकीची ट्राय आपण कुणाल यांची पाहिली. कारण बघा ना अजून खूप वेळ आहे तुमच्याकडे. आपण कुठला फॉर्मॅट खेळतोय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 4 षटकांचा, 5 षटकांचा, 6 षटकांचा, 7 षटकांचा. जर तुम्ही 7 षटकांचा फॉर्मॅट खेळताय तर अगोदर सेट होण्यासाठी 3-4 चेंडू घेतले तरी तुम्ही कुठला मोठा गुन्हा नाही करत आहे. पण बघा ना उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाला. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक होता आणि त्याचमुळे जलचीच्या स्वरूपात कुणाल निकम 0वर गोल्डन डकवर या ठिकाणी सिल्वर डकवर बाद झालेले आहेत.
नक्कीच सर. अजून एक गोष्ट आवर्जून सांगेल, की तुम्ही कुठल्या स्थानावरती खेळताय, तुम्ही कोणाच्या जागेवरती खेळण्यासाठी जाताय, आपले विकेट किती गेल्यात, कोणकोणते फलंदाज बाद झालेत, हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं असतं. रणजित पराडे बाद झाला, धावबादची शिकार आहे. इजाजची कुरेशी बॅड लक म्हणून आपण बॉटमला चेंडू लागला गेला, त्याला परतावं लागलं आणि जबाबदारी आता 2 फलंदाजांनंतर तुमच्यावरती आहे. तुम्ही 4थ्या क्रमांकावरती उतरलात, पण तुमच्याकडून जर अशा प्रकारचे विकेट पडत असेल, तर संघ थोड्याशा अडचणीत पडू शकतो. पण आता जे नवीन फलंदाज जे आहेत, दोन्ही परत एकदा आपण पाहू फ्रेशर आहेत. म्हणजे एका बाजूला आपण पाहिलं तर अभि आहे आणि एका बाजूला आसिफला आपण पाहणार आहोत आणि हे आसिफची जबाबदारी आता काय आहे हे आसिफला निश्चितप्रमाणे माहिती आहे. आसिफ तांबोळी ऑन स्ट्राईक, हलक्यातने ट्रायव्हिल आहे. काय पॉझिटिव्ह अप्रोच बघा. या अगोदर फलंदाज बाद झाला, एक्स्ट्रा कव्हरला आरामात बॉलला ढकललेला आहे आणि हीच तर गरज आहे. खरं तर आता संघ संकटात आहे, त्यामुळे काही वेळ घालवण्याची गरज आहे. संभाजीराजे गोसावी प्रत्येच्या संघाविरोधात इशिका 11 ओवी फिनकॉपला 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाले 29 धावा, 3 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 29 धावा धावपाल करते आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक सुंदर आयोजन, सुंदर नियोजन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. थोडीशी चर्चा जर अगदी आपण पाहिली ना मनीष सर, आपण थोडेसे आता जे काही स्टँड आपण जे बनवले, म्हणजे एका बाजूला विराट कोहली स्टँड आहे, एका बाजूला मोहम्मद शमी स्टँड आहे, रोहित शर्मा स्टँड निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. तिथे सुद्धा प्रेक्षकांची गर्दी हळूहळू या मैदानावरती वाढताना पाहायला मिळते आणि लाईट्स ऑन झाल्यानंतर जो फील येणार आहे ना, तो काहीतरी आवरायचा असणार आहे. प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट आकर्षित करते. बघा पुन्हा एकदा ती सूचना आम्ही देत राहू. 30 मिनिटं 6 षटकं, 30 मिनिट्स 6 ओव्हर्स. अन्यथा 31व्या मिनिटी 30 सेकंडच्या आतमध्ये तुमचा एक क्षेत्ररक्षक येईल. आपण जो ड्रिंक्स ब्रेक आहे तो काउंट नाही करत आहे, पण मात्र बाकी काही टाइमपासच्या गोष्टी मैदानात व्हायला नको. नक्कीच आपल्याला वेळ वाचणं गरजेचं आहे, कारण ऑलरेडी आपले 2 दिवस आपण स्पर्धेसाठी लेट आहोत. त्यामुळे आपले जे 2 दिवस जे आहेत हे खूप महत्त्वाचे निश्चितप्रमाणे पाहायला मिळणार. 9.67 यावर देखील लक्ष केंद्रित करायला हवं. इशिका 11 ओवी फिनकॉप या संघाने 10, 11, 12 या स्तरावर क्रिकेट खेळावं लागेल, तर कुठेतरी एक धावसंख्या तुम्हाला 80च्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. आणि आता दुपारचं सत्र आहे, फलंदाजांना ऍडव्हान्टेज वाढण्याची शक्यता. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, अगदी गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती निश्चितप्रमाणे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण सुंदर निश्चितप्रमाणे या दरम्यान जे केलं गेलं आणि पाहता पाहता इथं अगदी आपण पाहतोय धावफलक झटपट पुढे जाताना पाहायला मिळेल आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक जर आपण पाहिला तर पुढे जाऊन पोहोचलाय तो असेल आता 31 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. चेक फिल्डिंग अँड अप्रोच युअर स्ट्रोक या ठिकाणी बघा कशा पद्धतीने बाद झाले. इजाज कुरेशी त्याचे रिप्ले तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. कारण प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर संघ संकटात येतो, पण तरी देखील चांगला खेळ अपेक्षित आहे आसिफ कडून. हलक्या त्याने बॉलला टर्न केलंय, त्याला माहिती आहे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, पण तितक्याच वेगानं बॉलवर डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. आता दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना पहिला सामना जे ते खेळते जिंकायचा असताना आता एक चांगली चुरस नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 32 धावा. शिरू लोहर होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलंय. एक चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून शिरू लोहरची सुद्धा खासियत आहे. चांगला गोलंदाज पण आहे, चांगली फलंदाजी सुद्धा त्याच्याकडून निश्चितच होताना आपण पाहिलेले आहे. गोलंदाज परत एकदा तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, परत एकदा मिड विकेटला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक शिरू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला. मनीष पाटील तुम्हाला असं वाटत नाही का इथे जे विकेट पडल्यात ना त्या विकेटमुळे थोडासा धावफलक हा संत होताना पाहायला मिळतोय? मेंटर तुम्हाला रोहन करंजकर पाहायला मिळते स्क्रीनवर. एक्झॅक्टली विकेट फॅक्टर तर महत्वाचं आहेच आणि म्हणूनच गोलंदाजाचं तेच काम आहे. जर विकेट नाही येते तर डॉट बॉलवर लक्ष केंद्रित करायला हवं, चुकांचा शोध घ्यायला हवा की फलंदाज कुठला स्ट्रोक खेळताना चुकतोय. आणि आतापर्यंत सकाळपासून आपण पाहिलं तर गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय. या दरम्यान अगदी आपण पाहिले एक सुरेख प्रकारचा प्रतिक्ता फटका यात्रा पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान परत एक सिंगल आली. सिंगल वरती जास्तीत भर निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. धावफलक धावसंख्या 34 आहे, 3 फलंदाज बाद. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी इशिका 11 ओवी फिनकॉर्प या संघाची यात्रा पण आपण पाहतोय. थोडा वेळ घेतला जातोय भांगे आणि तांबोळी या दोन फलंदाजांकडून, कारण एक पार्टनरशिप क्रिएट झाली तर त्या आत्मविश्वासाने मोठे स्ट्रोक खेळता येऊ शकतील. धावसंख्या 34. रिवर्स यावर परफेक्ट बॅट वरती मिडल झालाय आणि मोहम्मद शमी स्टँड वरती निश्चितप्रमाणे चेंडू पाठवलाय. वॉर्ड बॅरिंग या ठिकाणी आता पूर्णपणे गिअर चेंज केलेला आहे.
या षटकाच्या पूर्वार्धामध्ये आपण डबल आणि सिंगल पाहिले, पण उत्तरार्धामध्ये षटकार पाहायला मिळत आहेत आणि आता कुठेतरी तो वेग मिळतोय, तो आत्मविश्वास खेळताना पाहायला मिळत आहेत. उलट दिशेने का होईना आमचे फटके जरी असले वाकडे तिकडे, पण धावफलकावर वाढवतात आकडे तेच पाहायला मिळालंय. 6 धावांची होते वाढ धावसंख्या, 3 गडी बाद 40. नक्कीच आता धावसंख्या वाढणार आणि हे धावसंख्या वाढवण्याची घेतली ज्याने हमी, कारण एक षटकार आलाय रिवतचा जिथं पोहोचला गेला होता, ते स्टँड होतो मोहम्मद शमी. यावेळेचा चेंडू परत एकदा आपण पाहिलाय, चेंडू स्विलेगला पोहोचलाय, तिथे एक सिंगल तर आरामात येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला जाणार नाही, कारण एक षटकार आला त्यानंतर एक सिंगल पाहायला मिळाली आणि धावफलक हळूवार का होईना पुढे जातोय. 41 धावा धावफलकावर त्या ठिकाणी अगदी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि ऑन स्क्रीन जिच्यावरती सगळ्यांचं लक्ष निश्चितप्रमाणे आहे, टीम ओनर बाईक आहे आणि मनीष सर, प्रत्येक टीम ओनरची इच्छा आहे, मला वाटतं जी जी स्वप्न पाहतात ना त्या स्वप्नात हे एक स्वप्न आहे, आपली एनबी ट्रॉफीतली टीम ओनरची बाईक तीच चालवावी. ही संकल्पना खूप चांगली आहे. म्हणजेच आपण खेळाडूंवर विश्वास ठेवतोय, खेळाडू देखील आपल्या प्रतिष्ठेसाठी काम करतील आणि म्हणून आता खेळाडूंची ती इच्छा असेल तरच ती संघमालकाला जिंकता येणार आहे. खेळाडूंचा जर खेळ असेल तरच ती संघमालकाला जिंकता येणार आहे. त्याचमुळे खूप मजा येणार आहे. 3 डिसेंबरला या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे की जिंकेल कोण, हरेल कोण, विजेता कोण ठरेल, उपविजेता कोण ठरेल, ती बाईक कोणाला मिळेल, इमर्जिंग सुपरचा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला 3 डिसेंबरला नक्कीच पाहायला आणि ऐकायला मिळतील. हा आमचा मुख्य मंच, ज्यावर सर्व सन्मान्य पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेचा आनंद घेताना. पाहुण्यांच्या समेत अगदी आपण पाहतोय ज्यांचे यांचं कष्ट आहे, असाही काही मित्रपरिवार त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतोय आणि कष्ट आहेत प्रत्येकाचे, म्हणून ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहिलेली आपल्याला पाहायला पाहिजे. नवीन गोलंदाज आलाय, गोलंदाजीवरती स्वतः पप्पू रामगुडे अर्थात अविनाश रामगुडे गोलंदाजीवरती तयार आहे. अवी 5व्या षटकासाठी धीम्या गतीचा हा बॉल होता, बॅटची एज आणि फॉलो थ्रू मध्ये अविनाश यांचा बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल मिड ऑफला पोहोचतोय तोपर्यंत एक धाव तर आरामात पळून पूर्ण केलेली आहे. सुरुवातीला थोडीशी घाई झाली, पण बॉल जसा पप्पू यांच्या मागे गेला लगेचच फलंदाजांना थोडंसं हायसं वाटलं असावं. एकदा इथे धावसंख्या पोहोचते, 3 गडी बाद 42. मनीष सर, आपण एक गोष्ट पाहिली की ती क्षेत्ररक्षक म्हणजे स्वतः चेंडू आणण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला पप्पू रामगुडे, त्याच्या हातामध्ये चेंडू आला नाही, त्यावेळेस सिंगल घ्यायची की याच्याबद्दल संभ्रम तयार होता. त्यानंतर दोन्ही फलंदाज सुद्धा दंबल झाले, धाव घ्यायची नाही, मिस अंडरस्टँडिंग दोघांमध्ये पाहायला मिळालं, पण चेंडू खूप दूरवरती पोहोचला, एक सिंगल आली आणि सिंगलवरती समाधान मारावं लागलं. अभि आणि आसिफ हो यावेळेस स्विच हिट केला, गॅप आहे, बॅकवर्ड पॉइंट दिला, बॉल जाईल रोहित शर्मा स्टँडच्या दिशेनं, मिळतील या धावा 4, चौकार. धावसंख्या वाढली गेली, संघाची धावसंख्या या चौकाराच्या रूपाने 46 वरती असेल. अगदी आपण पाहतोय हळूवार चेंडू टाकला होता, ओळखला फलंदाज आसिफने आणि रिव्हर्सचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि पोचला गेला रोहित शर्मा स्टँडच्या अगदी बाजूवरती चेंडू पोचला गेलाय. 4 रन चौकार यात्रा पाहायला मिळाला. आणि आसिफ यांचं हेच मत असेल की आराम केला तर या स्पर्धेला रामराम ठोकावं लागेल आणि त्याचमुळे आता उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सिंहगड कॉलेजचं मैदान आणि गड आला पण सिंह गेला. यावेळेस बघा बॉलला जाऊ दिलं, छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला नाही. अगोदर अटेम्प्ट करण्यासाठी जात होते पण त्यांनी पाहिलं की लेग स्टंप सोडून जातोय बॉल, तर मोफतचे एकदा वसूल करूया, एकदा मिळते आणि धावसंख्या जाते आता 3 गडी बाद 47 धावा. 47 रन निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली गोलंदाजी पप्पू रामगुडेची सातत्याने आपण पाहिलेली आहे, पण या इथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे निर्धाव चेंडू आलाय आणि एस्टेनच्या पाठीमागे असणारा इष्टरक्षक जर आपण पाहिला ना तर इष्टरक्षक स्वतः अशोक उर्फ दादा गायकवाड आहे. दादा गायकवाड एक चांगलं कॉम्बिनेशन नेहमीच अविनाश आणि दादा यांचं राहिलेलं आहे आणि बघा ना गोलंदाजी अविनाश करतात आणि दादा विकेट किपर यांच्या भूमिकेत पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकामध्ये अडवण्याचा प्रयत्न अविनाश यांचा, पण कुठे या ठिकाणी थांबणार आहे, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आत होता, त्याच गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी लगेच पुढे सरसावले. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपलं स्ट्रगल करतायत पण त्यांचं स्ट्रगल सक्सेस मध्ये परावर्तित होत नाहीये. मिळतात या 4 धावा इशिका 11 ओवी फिनकॉपला आणि 50 धावा पूर्ण 51 धावा 3 गडी बाद. एक चांगला चेंडू निश्चितप्रमाणे समोरच्या बाजूला टाकला गेला होता, तर नंतर अगदी आपण पाहतोय काय कमांडरचा फटका बनावा लागेल. समोरच्या बाजूला चेंडू पंच केला कारण मिडलचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये होता. गोलंदाज होता 1, फलंदाज होते 2, क्षेत्ररक्षक होते 3, धावा आल्या 4. 4 धावा मोक्याच्या क्षणाला. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर 70 ओलांडली नव्हती भापकर 007 या संघाने आणि आता पूर्णपणे तो कल दिसतो इशिका 11 ओवी फिनकॉप या संघाचे की आम्हाला 70च्या पलीकडे जावं लागेल कारण आता आउटफील्ड
फास्ट होण्याची शक्यता आहे. खूप चांगली प्लेसमेंट, बॉल पोहोचतोय मिड विकेटला हळूवारपणे, एखाद्या वेळेला 2 धावात बदलावं लागेल. चपळता आहे 2 फलंदाजांच्या देहबोलीमध्ये आणि तीच चपळता कामी येते. 1च्या बदल्यात 2 मिळतायत. चांगल्या रनिंग मिडच्या विकेटच्या मदतीनं या 2 धावा वसूल केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 53. मनीष सर, परिस्थिती किती सुरेख होती सुरुवातीच्या कालखंडामध्ये, पण त्याच्यानंतर जे स्वतःला सेट करून घेतल्यानंतर जे काही षटकार चौकार येताना पाहायला मिळालेले आहेत, तर नंतर अगदी आपण पाहिलं सिंगल वरती सुद्धा या दोन फलंदाजाचा चांगला भर असलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अराउंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते. फलंदाजाला बॉल पोहोचतोय थर्ड मॅनला, म्हणजेच डीप गलीला. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर इशिका 11 ओव्ही फिनकॉप या संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 54 धावा. 54 रन, लॉस ऑफ 3 विकेट इन 5th ओव्हर कंप्लीट. आसिफने आणि अभिने मात्र डाव सांभाळलाय असं तरी हरकत नाहीये. छोटासा एक ड्रीम ब्रेक अगदी आपण पाहतोय जो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर आयोजन नियोजन. मी सातत्याने या गोष्टीची चर्चा यासाठी करतोय की आपली एनबी ट्रॉफी आहे आणि ज्यावेळेस अगदी मगाशी जो आपण गोष्ट सांगितली, ज्यावेळेस आपण आपलं म्हणतो ना, त्यावेळेस आपलं म्हणल्यानंतर जी काही आत्मीयता असते, जी तळमळ असते, ती सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. मग ती खेळाडूंच्या बाबतीत असू द्या किंवा प्रेक्षकांच्या बाबतीत असू द्या, काम करणारे सातत्याने अगदी प्रयत्न करणारे आमचा ऑर्गनायझर टीम असू द्या. चला ड्रिंक्स ब्रेक नाहीये. आपण ऑर्गनायझिंग कमिटीला विचारल्याशिवाय ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा नाहीये. या ठिकाणी ती स्पष्ट ताकीद, ती स्पष्ट सूचना कॅप्टनला दिलेली आहे. आणि तुम्ही आपला उल्लेख या ठिकाणी केला. बघा, आपलं समजून जर आपण कुठल्याही क्षेत्रात उतरतो तर आपल्याला यश मिळते, कारण आपली माणसं आपल्या सोबतीनं असतात आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. आणि त्यातमध्ये एक नाव आहे ते टेनिस क्रिकेट डॉट इन. इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं होतं, हे विसरून अजिबात चालणार नाही. खूप चांगली टीम टेनिस क्रिकेट डॉट इनची आणि व्यस्त असं वेळापत्रक टेनिस क्रिकेट डॉट इनच्या टीमचं राहिलं आणि आज सर्व त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संतोषजी नाणेकर असतील, गौरवजी सावंत असतील, सचिनजी मुंडे असतील, संदेशजी पुलाणे असतील, शाहरुख असेल, सर्व टीम तुम्हाला या स्पर्धेसाठी अविरत काम करताना पाहायला मिळते. आणि सातत्याने अगदी आपण पाहतोय संपूर्ण 360 टीम मध्ये काम करणारा सुमित तिवारी याला विसरून अजिबात चालणार नाही. आणि आमचे स्कोरर विनय यांना सुद्धा विसरून चालणार नाही. म्हणजे नावं घ्यावी तितके कमी आहेत. पूर्ण टीमचं खूप खूप कौतुक. पण त्यांना एक गोष्ट माहिती आहे की जरी एकाचं जरी नाव जरी घेतलं, पण टेनिस क्रिकेट डॉट इन हा आमची फॅमिली आहे, हे विसरून अजिबात चालत नाहीये. ऑनफिल्ड आपण परत एकदा जाऊया. इथं 5 षटकं संपली, 54 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. आसिफ तांबोलीची करामत आपण पाहिली, 9 चेंडू 16 धावा आणि 5 चेंडूमध्ये 10 धावा. अभिवांगीच्या आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. संदीप किरे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय, ज्यांनी पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्या होत्या. वेळेवर लक्ष द्या मित्रांनो, वेळेवर लक्ष द्या, कारण बघा 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं हाताळायची आहेत. ऑर्गनायझिंग कमिटीकडून आम्हाला वारंवार त्या सूचना येत आहेत आणि त्या तुम्हापर्यंत आम्ही पोहोचू. व्यासपीठावर तुम्हाला NBSF निलेश भिंदाडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सागरजी भिंदाडे पाहायला मिळत आहेत. हे दूरदृष्टी आहे निलेशदा भिंदाडे यांची आणि फक्त क्रिकेट पुरतीच नाही तर प्रत्येक खेळासाठी ते नेहमीच पुढे राहिलेले आहेत. मला तयार ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल यष्टीरक्षक चुकतोय. आता हा बोनस असेल का? हा 2 धावांचा बोनस तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावांचे होते बाळ. ऑनफिल्ड अंपायरचा देखील आपण विचार करूया. शशी साटम सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडला आणि बॉलिंग एंडला असतील संजय भालेराव सर. आणि तिसऱ्या पंचांची भूमिकेत अगदी आपण पहिल्या कल्याणी घोरपडे सरांना आपण पाहणार आहोत. आणि सर बोनस मिळणार ना? तुम्ही पहा ना, टेनिस क्रिकेट विश्वातला फेस्टिवल आहे आमचा पुण्याचा. पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आहे, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट आहे. बोनस तर मिळणं गरजेचं होतं, मिळालं आहे 2 धावसंख्येने. या दरम्यान परत एकदा आपण पाहिलंय मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि तिथं चूक होणार नाही. शिरू लोहार आहे, सुस होणार की एक लोहार की एक चांगला झेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद. थोडीशी क्रिटिकल कंडिशन आपण पाहतोय फिनकॉपची, कारण एक पार्टनरशिप बनत होती आणि अचानक एक फलंदाज साथ सोडून जातोय. पण मैदानाच्या आतमध्ये कोण जातोय तर इम्रान. एक स्ट्रॉंग बॉडी लँग्वेजचा स्ट्रॉंग बॅटर म्हणून त्याची ख्याती आहे. लेदर क्रिकेट तितकं चांगलं खेळतात आणि लेदर क्रिकेटपटू घडवण्यामध्ये देखील त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. आणि म्हणूनच बघा आता चांगलं संतुलन ते लेदर क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटचं राखतात आणि आता संघाला गरज आहे, ती गरज पूर्ण करण्यासाठी आता कसा खेळ होतोय ते पाहूया. इशिका 11 ओव्ही फिनकॉप या संघासाठी आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत इम्रान. चांगला खेळ आतापर्यंत प्रत्येकाचा राहिलाय. प्रत्येक जण वर्षभर या स्पर्धेची वाट पाहतोय आणि म्हणूनच आता बघा, आता वाट पाहण्याची नाही तर म्हणतात ना की वाट लावण्याची वेळ आलेली आहे. जिंकायचंय तर प्रतिस्पर्धी संघाला हरवावं लागेल. आणि इम्रान मलिक खूप ताकदीचा फलंदाज आहे. सॉरी,
इम्रान पठाण अगदी आपण पाहतोय इथे पॉइंटला चेंडू जी आपण चर्चा करत होतो आणि ती चर्चा मैदानाच्या आतमध्ये सातत्याने खरी ठरताना पाहायला मिळाली. आला पहिल्या चेंडू चौकार खेळला. संदीप घिरे ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर बॉल त्यांनी ठेवला होता आणि त्यांना रूम मिळाला इम्रानला आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना कट शॉट पाहायला मिळाला आणि बॉल डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय. आउटफील्ड जरी स्लो होती पण जे कनेक्शन होतं बॅटने बॉलचं ते परफेक्ट होतं आणि टायमिंग जुळलं होतं आणि त्याच त्या 4 धावा मिळाल्यात आणि धावसंख्या आता पोहोचते 60 या आकड्यावर. इशिका 11 ओव्ही फिनकॉप या संघाची. परत एकदा आपण पाहिलं त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडू अगदी कव्हर केला गेला आणि दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय धावफलक वाढला जाईल एका सिंगलच्या रूपाने. पाहता पाहता संघाची 61वी पूर्ण झाली. 4 फलंदाज बाद आहे. 4 विकेट्स डाऊन 61 रन्स ऑन बोर्ड. आसिफ तांबोळीने खूप चांगला खेळ खेळलाय. 9 चेंडू त्यांनी घेतले आणि 16 धावांवर ते नाबाद राहिलेले आहेत आणि इम्रान पठाण यांनी आल्या पहिल्याच बॉलवर एक चौकार खेचला आणि त्यानंतर एक सिंगल पाहायला मिळते. एक चांगलं सिस्टमॅटिक क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या बाजूने अविरतपणे सुरू आहे. इशिका 11 संभाजीराजे काही अंशी एका चांगल्या स्थितीत पाहायला मिळते. 61 रन्स. यावेळेस अगदी आपण पहिले परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन पप्पू रामगुडे चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. लेग बायचवर पण एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या वाढली गेली. टोटल स्कोर जो आहे तो असेल 62 धावा. 4 फलंदाज बाद आहेत. सुरुवातीच्या कालखंडामध्ये अगदी आपण पाहिलं रणजित फराडे बाद झाला, इजाज कुरेशी बाद झाला पण असं वाटलं गेलं की थोडासा धावफलक थांबेल पण धाव सांभाळला गेला अभिनय आणि आसिफ तांबोळीने. काय चांगला खेळ. खरं तर प्रत्येक बॅटरने ती जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी जर तुम्ही स्वीकारली तर ती ऑटोमॅटिकली पूर्ण होत असते आणि तेच पाहायला मिळालं. प्रत्येक फलंदाज काही ना काही देऊन गेलेला आहे. चांगली मिडल ऑर्डर बॅटिंग आपण पाहिली इशिका 11 ओव्ही फिनकॉपची. पण आता चांगला खेळ गिरे यांचा पाहायला मिळतोय. जरी ते या षटकामध्ये खर्चिक राहिले पण डॉट बॉल देखील तितकेच महत्वाचे आहेत. टीम केतन दादा म्हणजेच संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघासाठी. तर नक्कीच अगदी आपण पाहतोय की आता ही जी षटकं आहेत ना आता उर्वरित जे काही षटकं 1-2 षटकं बाकी असतात त्यावेळेस अगदी आक्रमण होणं हे तितकंच गरजेचं असतं आणि आपल्याला पाहिजे आता या षटकात कशा प्रकारे आक्रमण केलं जाते. गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी तुझू क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय वारंवार चेंडू अगदी आपण पाहिले 2-3 चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचलेत आणि चेंडू सातत्याने हातातून सटकताना पाहायला मिळालेले आहेत. एक सिंगल आली. षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे 4 बाद 63 धावा. सातवं षटक आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तुम्ही चर्चा करत होतो की मगाशी 70-75 पर्यंत धावफलक कदाचित पोहोचण्याची शक्यता आहे पण जसा इथे बाद होताना पाहायला मिळाला ना अभि भांगे आणि तो बाद झाला. थोडासा धावफलक थंडवलाय. आता आपण तर अनालाइज करायला बसलेलो की असं व्हायला पाहिजे किंवा असं होऊ शकते पण प्रत्येक खेळाडूचा खेळण्याचा स्तर खेळण्याची शैली खेळण्याची पद्धत ही वेगळी असते आणि त्याचमुळे बघा ना या ठिकाणी गोलंदाज देखील आपला दबदबा ठेवण्यासाठी आलेले आहेत आणि गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय. काही अंशी शुभम गिरे हे जरा खर्चिक ठरलेले आहेत. संदीप गिरे थोडेसे खर्चिक राहिलेत पण आता बघूया या ठिकाणी शेवटच्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला वापरलं जाते. आकाश अभंगे नवीन गोलंदाज या शेवटच्या षटकासाठी येत आहेत. इशिका 11 ओव्ही फिनकॉप या संघाची धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 63 धावा म्हणजेच जवळपास 10 ते 11च्या गतीनं धावफलक पुढे जातोय. शेवटच्या षटकासाठी स्ट्राईकवर इम्रान पठाण. नॉन स्ट्राईक एंडला आसिफ तांबोळी आपण पाहतोय. बॉलर तयार. विथ विकेट. पुढ्यात ठेवलेला बॉल पण पुढे पाठवू शकले नाहीये. बॅटची एज बॉल अविनाश यांच्या हातामध्ये आणि या 7व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मिळते सफलता आणि इम्रान यांना जावं लागते पॅव्हलियन बॉक्स मध्ये. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय इम्रानची विकेट आली. खूप मोठी विकेट आहे कारण जर आपण पाहिलं ना मनीष सर ही विकेट सगळ्यात महत्वाची यासाठी मानली गेली कारण त्याचं आक्रमण खूप भयानक असतं पण तो शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती बाद झालाय हे सगळ्यात महत्वाचं आणि इथे अभंगी गोलंदाज जो आहे त्याला मनापासून धन्यवाद. पण ही गोष्ट आवर्जून अगदी आपण पाहूया. स्कोर पट्टी मगाशी आपण जी चर्चा करत होतो की ज्या कलरचं किट निश्चितप्रमाणे टीमसाठी आहे तोच कलर निश्चितप्रमाणे आपल्याला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मी विशालजी नाणेकर यांना मनापासून धन्यवाद देईल. खूप सुंदर काम म्हणजे जी धरती आपण पाहतोय ना म्हणजे IPLचा
स्तरावरतीच आपण क्रिकेटची स्पर्धा पाहतो की काय, अगदी तसं काम विशालजी नाणेकर यांचं तर आपण पाहतोय. म्हणजे तुम्ही विशेष करून अगदी आपण पाहिले इथे जर अगदी आपण पाहिले ना, म्हणजे एका बाजूला तुम्ही पहा गुलाबी रंगाचे स्कोरबोर्ड निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय, जो आता फलंदाजी करणारा संघ आहे. ऑरेंज कलरचा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण, तिथं अगदी गोलंदाजीचं तर आपल्याला पाहायला मिळतोय. पण एका बाजूला आपण पाहिलं ना, तर आपल्याला स्कोरबोर्ड जो आहे हा ग्रे कलरवरती पाहायला मिळतोय. त्याचं कारण असं आहे, ऑनलाईन कामकाज करणारा मित्रपरिवार आणि स्कोरर जे आहेत. ओ परत एकदा बिघडीकांचा प्रयत्न होता, इथे धावबाची संधी आहे आणि पंचाकडे अपील, तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आणि इथं आपल्याला पाहिजे तिसऱ्या पंचांचा निर्णय निश्चितप्रमाणे काय येतोय ते आपल्याला पाहिजे. आसिफ जो खेळपट्टीवर हवाय इशिका 11 ओव्ही फिनकॉपला आणि कुठल्याच फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात बाद होणं पटत नाही, आवडत नाही. पण आता ती गरजच आहे. शेवटच्या षटकासाठी आसिफला स्ट्राईकवर येणं आवश्यक होतं, कारण त्याच्या वतीनं 16 धावांचं योगदान मिळालंय इशिका 11 ओव्ही फिनकॉप या संघाला. तर आपण आता पीसीआर रूममध्ये पोहोचतोय. त्या ठिकाणी कल्याणी घोरपडे सर सर्व गोष्टींची शहानिशा करतील. वेगवेगळ्या अँगल्स फलंदाज बाद आहे, विकेट डाऊन आणि परतावर लागतंय महत्वपूर्ण फलंदाजाला, म्हणजेच आसिफ बॅक टू पेव्हलियन. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय थोडंसं काही क्षण लाईनवरती जरी बॅट असेल तर ती ग्राह्य धरली जात नाही. लाईन क्रॉस करणं गरजेचं असतं आणि ते घडलं गेलं इथे आसिफच्या बाबतीत आणि परतावं लागले आसिफ तंबळीला. म्हणजे काही इंचांनी कमी पडले, काही इंच म्हणजे बोलतो ना, इंच कमी पडले, इंच 1 इंच कमी पडला असेल. पण असो, क्रिकेटचे जे नियम आहेत त्या नियमांच्या अंतर्गतच तुम्हाला पुढे जावं लागतं. आणि मनीष सर तीच चर्चा पप्पूरामकडे आसिफमध्ये चालू होती की मी क्रॉस तर झालोय, पण ऑनस्क्रीन ज्यावेळेस अगदी आसिफने पाहिलं यार थोडा और दौडना चाहिए था. प्रत्येक खेळामध्ये तुम्हाला पळावंच लागतं आणि तुमची जी चपळता आहे ती तुमची एक स्ट्रेंथ असायला हवी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ओमकार साळुंके. फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर होता, बॉल मिड विकेटला पोहोचतोय हळुवारपणे. क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल तोपर्यंत ओमकारच्या वतीने मिळते 1 धाव. इशिका 11 ओव्ही फिनकॉपला धावसंख्या पोहोचते 64. दोन्ही नवीन फलंदाज विशाल सरकारला आपण पाहतोय, ओमकार साळुंकेला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज एक एक चेंडू खेळले. ओमकारने फक्त खातं खोललेलं आहे. 64 धावा आहेत. ही परिस्थिती जर आपण पाहिली ना, जी चर्चा आपल्याला 70 75 80 पर्यंत जाईल असं वाटत होतं, आता 70 गाठणार की नाही अशा प्रकारची शंका आहे. पण अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहतोय खूप उंची घेतलेली आहे, लांबी कमी आहे आणि परतावा लागेल. धक्का क्रमांक 7 आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि या शेवटच्या षटकामध्ये जेव्हा असं वाटलं होतं की धावांचा पाऊस येईल, पण विकेटचा पाऊस येतोय आणि एकंदरीत या षटकामध्ये 3 विकेट्स डाऊन झाल्या आहेत आणि 2 सफलता तर गोलंदाजाला मिळालेल्या आहेत. आणि आता पूर्णपणे वरचष्मा या षटकावर पाहायला मिळतोय, तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाचा, संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघाचा खूप चांगलं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळते. आणि आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि पाहूया या 2 बॉल्सवर कशा पद्धतीनं तुम्हाला धावा पाहायला मिळतील. आकाश अभंगे वॉट बॉलिंग. आणि या षटकामध्ये खरंच अशाच इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर गोलंदाजाची आवश्यकता होती, ती आवश्यकता पूर्ण करतोय. आकाश परत येतो तयार. यावेळेस परत एकदा उंची आहे आणि कॉटन बोल्ट. आकाश अभंगे काय गोलंदाजी करतोय पण शेवटच्या षटकात विकेट जिथे धावा यायला पाहिजेत तिथे विकेट येत आहेत. एज इज ओनली अ नंबर. आणि आकाश अभंगे यांचा खेळ मात्र जबरदस्तच राहिलेला आहे. म्हणून क्रिकेटचा खेळ हा तुमच्यासाठी आहे. जोपर्यंत तुमच्यात क्रिकेट आहे, तुम्ही मैदानावर तुमचा खेळ, तुमची गुणवत्ता सादर करू शकता. आणि आकाश अभंगे यांचा गुणवत्तापूर्ण खेळ पाहायला मिळतोय. आकाश अभंगेचं टी शर्ट क्रमांक पाहिले तर 3 क्रमांकाचं आहे, बरोबर. आणि 3 क्रमांकाच्या टी शर्ट मध्ये आतापर्यंत षटकामध्ये 3 विकेट आलेले आहेत. 1 धावबाद आहे, 2 झेलबाद आहे. पण आकाश अभंगे त्याच्या वैयक्तिक 3 विकेट पूर्ण करणार की नाही ते पाहायला खूप मजा येईल. नाही, नक्कीच आतापर्यंत चांगलाच खेळ राहिलेला आहे आणि तुमचा खेळ चांगला राहिला तर प्रत्येक बॉल गणित तुमचा आत्मविश्वासावरच्या दर्जाला पोहोचवत असतो आणि आतापर्यंत तो नक्कीच पोहोचताना पाहायला मिळतोय. आकाशने खरंच आपल्या खेळाला एक चांगला न्याय दिलेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 8 गडी बाद 64. इशिका 11 ओव्ही फिनकॉप. नक्कीच. आणि कॅप्टनीची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली होती. ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असताना
तो त्या प्रकारचा साजेचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 64 धावा आहेत. 8 फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. एक चेंडू बाकी. आकाश अभंगे याचा एक चेंडू बाकी आहे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू बिघडण्याचा प्रयत्न होता. थोडासा मिस्टेक फटका पाहायला मिळाला. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि दुसरी धाव घेत असताना इथे फलंदाज क्रमांक बाद होईल. 9वा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 9वी विकेट आली. 9 बाद 65. एक डाव या ठिकाणी संपला गेला. 7 ओव्हर या ठिकाणी संपल्या गेल्या आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर 9 फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. 65 धावा धापालकावरती निश्चितच होताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू परत एकदा आपण पाहू. तिथे क्षेत्ररक्षक अगदी झटपट चेंडूवरती आला. चेंडू घेतला, फेकला आणि पप्पू रामगुडे तयारीमध्ये होताच की सेकंदाचे काही क्षण पप्पूकडे जे होते आणि त्यांनी झटपट निश्चितप्रमाणे विकेट उडवली आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. थोड्याशा गोष्टींची चर्चा निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळेल. 65 झाल्यात. 66चा पाठलाग करायचा आहे पण थोडीशी चर्चा होईल खास करून आसिफ बरोबर आणि त्या चर्चेसाठी आपण जाऊया. परत एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील मणिजी पाटील. धन्यवाद जिंदर भूषण मनोज बेलेकर सर. या ठिकाणी आसिफ तांबोळे आमच्या सोबत उपस्थित आहेत. 10 चेंडूंमध्ये 16 धावांचं योगदान आणि आसिफ खरंच शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं असणं आवश्यक होतं. नेमकं गणित काय चुकलं? हॅलो 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 हाय. शेवटच्या ओव्हरला थोडे स्कोअर कमी झाला आमचा. आमचं 10चा रन रेट करायचं आमचं ॲक्च्युली टार्गेट होतं. पण शेवटच्या ओव्हरमध्ये थोडं विकेट्स पडल्यामुळे आमचा स्कोअर थोडा जो आहे थोडा आता 4-5 रन आम्ही म्हणू शकतो की कमी झाला आहे. पण विकेटच्या हिशोबाने तसं बघायला गेलं की धावसंख्या खूप चांगली आहे आमची. आमचे बॉलर फाईट नाही जिंकू बी शकतो आम्ही मॅच. चांगले खेळाडू तुमच्या संघात असणं तुम्हाला जास्त प्रेरणा देतात. तर इजाजचं तुमच्या संघामध्ये असणं खूप महत्त्वाचं होतं. पण ते बाजूनंतर टेन्शन वाढलं होतं का पॅव्हलियन बॉक्समध्ये? हो नक्कीच. एजाज भाईनी जो स्टार्ट दिला होता आम्हाला 2 ओव्हर 27चा त्याप्रमाणे तर आम्ही जवळपास 75-80 रन करणं गरजेचं होतं. ठीक आहे पण क्रिकेट आहे थोडं लास्टच्या ओव्हरला विकेट पडल्यामुळे थोडं आमचं जे जसं मी बोललो थोडा स्कोअर कमी झालाय पण ते आमचे बॉलर देतील कव्हर. ऑल द बेस्ट फॉर यू मॅच. तर आपण आकाश अभंगे यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर काय जबरदस्त षटक त्यांचं पाहायला मिळालं. आकाश एक्सपेक्टेशन होतं का की मी एक कुठेतरी खंडित करता आलं मला या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. बघा तुमचं वय काय आहे त्या गोष्टीला महत्त्व नसते. तुमचा खेळ काय आहे त्या गोष्टीवर महत्त्व आहे. काय वाटतं तुम्हाला या सामन्यावर किती चान्सेस आहेत तुमचा या सामना जिंकण्याचे? सर आमच्या टीममध्ये बॅट्समन भरपूर आहेत चांगल्या क्वालिटीचे. तर हा स्कोर एवढा काही खास वाटत नाही आहे आणि आता धोक्याचा काही विशेष एवढा परिणाम जाणवणार नाही आहे त्यामुळे आरामशीर स्कोर होऊन जाईल अशी अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट फॉर मॅच. हे होते आकाश अभंगे. एक चांगलं षटक त्यांनी हाताळलेलं आहे. सन्माननीय हेमंत खैरे आणि सन्माननीय सूरज बगाटे आपणास विनंती करतो आपण या इशिका 11 ओवी फिनकॉपचे संघमालक आहेत त्यांना सुद्धा आपण एक शानदार जॅकेट देऊन त्यांचा गौरव वाढवणार आहोत. सूरजजी बगाटे आणि हेमंतजी खैरे इशिका 11 ओवी फिनकॉपचे संघमालक आहेत. आपणास मी नम्र विनंती करू इच्छितो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सला जॉईन करायचं आहे. संदेशजी पार्टे यांच्या शुभ हस्ते आपण हे शानदार जॅकेट संघमालकांना देत आहोत. त्यांचा सन्मान करत आहोत आणि तुमचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय की तुमचा संघ एनबी ट्रॉफीमध्ये खेळतोय आणि आपण अशाच पद्धतीने सहकार्य प्रत्येक वर्षी देत राहा. एनबी ट्रॉफीचं हे शानदार जॅकेट आपण प्रत्येक संघमालकाला देतोय. हेमंतजी खैरे आणि सूरजजी बगाटे यांना आपण हे जर्किन देतोय. हा गौरव आहे एनबी ट्रॉफीचा की सर्व संघमालक गेल्या वर्षीची रनरअप टीम राहिलेली आहे म्हणजे यावर्षी विजेता राहण्याची शक्यता वाढते. ऑल द बेस्ट फॉर युअर टीम. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा जाऊया चालू असा सामन्याच्या दिशेनं. एक तुमचं टोकन ऑफ अप्रिसिएशन बाकी आहे देणं तर आपण ते टोकन ऑफ अप्रिसिएशन देखील देऊया. सागरदादा भिंताडे आपण यायचे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि ते आपण सागरदादा या टोकन ऑफ अप्रिसिएशन आपण या स्पर्धेत आपला संघ
घेतलेला आहे. हेमंतजी खैरे आणि सूरजजी बगाटे आपणास नक्कीच आम्ही सन्मानित करतोय या स्पर्धेची गोड आठवण देऊन. सन्माननीय सागरदादा विंदाडे यांच्या शुभ हस्ते जबरदस्त हे नियोजन आहे. प्रत्येक जणाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, म्हणजे तो खेळाडू असू द्या, संघमालक असू द्या, प्रेक्षकांसाठी देखील आम्ही काही ना काही नक्कीच घेऊन येऊ. पण या ठिकाणी खरंच आम्ही खरंच आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेत आपला संघ निवडलेला आहे. धन्यवाद. जाऊया आता आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत प्रशांतजी आदवडे आणि सोबत असतील सुमितजी सोनावडे. थँक्यू. शुक्रिया मनीष. जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाँव बख्शे तो एक खूबसूरत सफर भी देना, गूंगा तम है गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना. नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं साई सयाजी प्रतिष्ठान प्रेसिडेंट एनबी ट्रॉफी 2023 फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट. और फिलहाल इस वक्त कर देखें तो एक बहुत बड़ा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. इसी का 11 बनाम संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान. एक बहुत बड़ा मुकाबला. हेमंत खैरे, सूरज वगाटे टीम के ओनर, उसके साथ केतेंद्र गोसावी, इससे पहले एसएमजी चैंपियन शिवगंगा बाकोरे और भापकर नॉट 7 बारामती दुर्योधन भागकर. बहुत ही अलग लेवल पर यह टूर्नामेंट है. तर नक्कीच आपण पाहतोय साई सयाजी प्रेझेंट एनबी ट्रॉफी. आज स्पर्धेचं आपण पाहिले गेले तर निश्चितपणे काल या स्पर्धेला झालेला शुभारंभ, काल या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाला. आपण पाहतोय ठिकाणी दुसऱ्या मॅचला ठिकाणी सुरुवात होती. सामना सुरू करायचा आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि वेळेनुसार खरं अर्थानं आपल्याला मॅच ही पुढे न्यायची आहे. तर जर मॅचकडे आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला जर आपण मैदानामध्ये पाहिलं तर शेरू लोहार अर्थात राहुल जो आपण ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईक आपण मैदानाच्या पाहतोय अशोक गायकवाड. पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने आपण पाहतो. एजाज कुरेशी तिथे मात्र चेंडू फील्ड करेल. कुठल्या प्रकारची धाव असणार आहे? डॉट चेंडू इथे सुरुवात होती आहे. बिल्कुल आगे डालने का प्रयास किया गया था, गेंद को ड्राइव किया गया. मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है, अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग हुई है. और फिलहाल फील्डिंग के अनुरूप गेंदबाजी कर रहे गेंदबाज, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज अपने बॉलिंग पार्ट पर तैयार होते हुए. विक्रांत निंबाळकर. विक्रांत निंबालकर. शुरू लोहार के ऊपर सबकी निगाह रहेगी, लेकिन ये खूबसूरत ग्राउंड देखिए, क्या जबरदस्त नजारा है. और ड्रोन व्यू आपके सामने. विक्रम निंबालकर अपने बॉलिंग पार्ट पर तैयार. फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बॉल के बाहर. फ्लैट 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 छक्का, ब्यूटीफुल शॉट. फुल टॉस कंपनीचा चेंडू आणि पहा मैदानामध्ये तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता जमिनीवरती गुडघा टेकवला आणि प्रॉपर टायमिंग आपण म्हणतो ना, ते प्रॉपर टायमिंग इथे शेरू लोहारच्या बॅट मध्ये इथे पाहायला मिळालं. इथे पहिला षटकार इथे मैदानाच्या मध्ये येतोय आणि या षटकाराने संघाचा मात्र आपण पाहतोय स्त्री गणेश देखील षटकाराने झालाय. फुल टॉस बॉल था और फुल टॉस गेंद इस्तेमाल, कंपनी का नाम भी फुल टॉस है. और जो फुल टॉस का स्टैंड है वही वहां पर गेंद जाते भाई. एक दर्शनीय स्ट्रोक शेरू लोहार का. विक्रमचा हा चेंडू आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने मात्र स्क्वेअर कटचा फटका असेल. डीप कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि एक सिंगल यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. चालू असणारी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. इशिका 11 विरुद्ध संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. पुन्हा त्या मॅचकडे आपण इथे मैदानामध्ये पाहतो. षटक क्रमांक पहिलं हाताळताना आपण जो पाहतोय विक्रांत निंबाळकर पहिले षटक तो मैदानामध्ये घेऊन आला. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत आणि 3 चेंडूमध्ये एक षटकार मैदानामध्ये येताना पाहायला मिळाला. शेरू लोहारच्या बॅटमधून राहिलेला तो षटकार होता. दादा गायकवाड ऑन स्ट्राइक. और ये भी एक ऐसे खिलाड़ी जो बड़े स्ट्रोक खेलते हैं, माहिर खिलाड़ी है, छक्के बद लगाते हैं और एक बार फिर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजते हैं. लेकिन सामने विक्रांत निंबलकर के ऊपर भी दबाव रहेगा. जिस तरह से 2 गेंदों पर वो अच्छा स्ट्रोक खेल दिया था शेरू लोहार ने, एक जबरदस्त स्ट्रोक छक्का था, उसके बाद में सिंगल. और टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद, अच्छी गेंद है. इस वक्त थोड़ा सा हरकत करते हुए गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई से एक बार फिर अवसर नहीं है बल्लेबाज के लिए. टिप्पा ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी हरकत करते हुए गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज और विकेट कीपर ने अपना काम पूरा किया. स्कोर अगर देखें तो 7 रन बगैर किसी नुकसान के. तर नक्कीच आपण पाहतोय 66 धावेचं आव्हान डोळ्यासमोर आहे. 7 धावा धावलकावरती लागल्या गेल्यात आणि कुठेतरी इथे 7 निभवावी लागणार आहे. अशोक गायकवाड स्ट्राइक आहे. यावेळी सरळ बॅटने फटका तिकडून काढला जाईल. जमीन समांतर फटका, क्षेत्ररक्षक दूरवरून चले ते कव्हर करतोय आणि पहा तिथे थोडीशी पडझड होताना पाहायला मिळाली.
एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 2 धावा इथे अगदी सहजरित्या अर्जित केल्या जातील. 2 धावा इथे येणार आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती 9 धावा. अभी ने गेंद को बाउंड्री लाइन पर बहुत बढ़िया तरीके से रोक लिया था. ये अच्छा स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेलते हुए बल्लेबाज दादा गायकवाड़ 2 पर है. राहुल शिरार की बात करें तो 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं और स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के. 66 रनों का लक्ष्य रखा हुआ है. पावर प्ले का ये पहला ओवर. 2 अंपायर बीच मैदान पर आप देख रहे हैं संजय भालेराव, इसके साथ शशि साटम और बिड्डी की जमा बड्डे की फ्लाइंग स्लिप गली पॉइंट इस टकआउट पर खिलाड़ी का एक खिलाड़ी इस वक्त आप देख रहे हैं लॉन्ग ऑफ पर, उसके साथ एक खिलाड़ी मैदान पर डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. विक्रांत की अगली गेंद, ओ बल्ले का अनुडे किनारा, गेंद फाइन लेग क्षेत्र पर आ रहे खिलाड़ी मौजूद है. एक रन लेने का अवसर, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए खिलाड़ी बल्ले के बीचों बीच नहीं खेल पा रहे, वो थोड़ी समस्या बल्लेबाजों के लिए. अच्छा स्ट्रोक, लेकिन पहले ओवर का जो खेल है स्कोर अगर देखें तो 66 रनों का पीछा करते हुए संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान 10 पर नन. तर नक्कीच आपण पाहतोय 10 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. अगदी चांगली सुरुवात मी म्हणेल की ज्या पद्धतीने संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाने मात्र सुरुवात केली. शिरू लोहारच्या बॅटमधून एक षटकार येणं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर कुठेतरी शिरू लोहारचा आत्मविश्वास वाढवणारा तो षटकार होता. परंतु दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबत असणारा अशोक गायकवाड अर्थात दादा गायकवाड अजूनपर्यंत मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु प्रॉपर आपण जो शॉट म्हणतो तो अजूनही बॅटचा मिडल होऊ शकला नाहीये. सुमित, ही जी आपण स्पर्धा बघतोय सिंहगडच्या मैदानावरती आणि हे व्यंगम दृश्य आपल्या नजरेस पडते, तर खरंच कौतुक करायला संदेश पाटे, ज्यांनी त्यांनाही वाटलं की रायगडमध्ये एक प्रीमियर लीग होते, पुण्यामध्ये देखील तशा प्रकारची स्पर्धा व्हायला पाहिजे, मुंबईमध्ये त्या तशा प्रकारच्या स्पर्धा होत्या, तर प्रीमियर लीग हा एक कन्सेप्ट जो आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर अजय आवले सगळ्यांचं म्हणजे सचिन बाड असतील, सागरदा बिनताडे, अफजल मखदूम या सर्वांचं चांगलं योगदान राहिलेलं आहे. म्हणजे आपल्या पुण्यनगरीमध्ये देखील आपल्या पुण्याची एक चांगली स्पर्धा आणि ती लीग पद्धतीने असावी हा एक या ठिकाणी त्यांनी ते मुराशी बागेला स्वप्न होतं, ते आता प्रत्यक्षात साकारताना पाहायला मिळते. निलेशदादा बिनताडे निस्वार्थी माणूस आहे, निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटसाठी अजूनही आणखीन काही गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर नक्कीच ज्या पद्धतीचं आयोजन आपण खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहतो आणि विशेषतः जे ऑर्गनायझर टीम आहेत त्या ऑर्गनायझर टीममध्ये जर आपण पाहिलं सर्व लेजेंड खेळाडू आहेत आणि त्यांनी खूप काही महाराष्ट्राचे मोठमोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि त्यांची कुठे जिथे जिथे उणीव आहे ती या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची उणीव मात्र या स्पर्धेमध्ये भासू दिली जात नाहीये. जर मॅच दिशेने षटक क्रमांक आपण पाहतो इथे एक षटकाचा खेळ संपलेला 10 धावफलकावरती आहेत आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाजीसाठी गोलंदाज मोईन बागवान. हा चेंडू यावेळी पाहिजे डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू तिथे खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला कव्हर करतोय, सिंगल इथे येते. दुसरा धाब्याचा तिथे प्रयत्न होणार नाही. एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 11 धावा. ये बहुत अच्छा स्ट्रोक था ऑस्टम की, थोड़ा बाहर गेंद थी, रूम मिला था, लेकिन जो शॉट खेला गया था पॉइंट पर खिलाड़ी तैनात था, बहुत अच्छी फील्डिंग का पॉइंट पर. मोइन बागवान के ऊपर सबकी निगाह रहेगी, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, कम बॉक्सिंग से गेंदबाजी कर रहे हैं. साहिल सयाजी प्रेसिडेंट एनबी ट्रॉफी 2023 का एक जबरदस्त घमासान देखने का मौका. इसी का 11 बनाम संभाजीराजे गोस्वामी प्रतिष्ठान के बीच. बल्लेबाज स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल तैयार हो रहे हैं. एक तरफ दादा गायकवाड़ 4 पर बल्लेबाजी करे, शिरू लोहार ने 7 रन बनाए हैं और दोनों के बीच एक अच्छी साझेदारी पनपते भी. 11 रन बगैर किसी नुकसान के 66 रनों का पीछा हो रहा है. मोइन की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, गेंद आउट ऑफ द स्टंप, गेंदबाजी करने की कोशिश, अंपायर का नो बॉल का इशारा. तो प्रतियोगिता में बहुत सारी चीजें हुई, जैसे कि पहला चौका जो आया था वो सौरभ दलवी के बल्ले से आया था, अब ये नो बॉल का इशारा हुआ है, तो अब अंपायर का जो है ना वो सर के ऊपर से घूमने वाला है. मोइन को ये गेंद दोबारा डालनी पड़ेगी और अंपायर का इशारा फ्री हिट का. तर नक्कीच आता आपण पाहतो या ठिकाणी फ्री हिटची संधी असणार आहे आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली जातीये की ज्या पद्धतीने आपण पाहतोय मोहीन बागवान गोलंदाजीसाठी आला. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल, त्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू तुम्ही इथे पाहू शकता अगदी विकेटच्या बाहेर असणारा चेंडू होता. थोडीशी चर्चा या दोन्ही पंचांमध्ये जरूर केली जाते आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इजाज कुरेशी यांच्यावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत, कारण ज्या पद्धतीने अनेक वेळा आपण पाहतो यांनी अगदी कुमुड क्रिकेट खेळलेलं आहे आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये मात्र त्यांनी जागा निर्माण केली. आज संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे, संघनायक आहेत आणि कशा पद्धतीने या सर्व खेळाडूंना घेऊन ते खेळणार आहेत याच्यावरती सर्वांच्या नजरा असतील. सुमित, आणखीन एक चर्चा होईल. ज्या पद्धतीने आपण बघितलं तर काही वेळाकरता खेळ थांबल्या, थीम आहे या स्पर्धेकरता एक वेगळी कन्सेप्ट आपण पाहू शकता, रेड अँड व्हाईट. तर ती थीम घेऊन या ठिकाणी ही प्रोफेशनल स्पर्धा आयोजकांनी आपल्यापर्यंत आणलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आणण्याकरता, वेगवेगळ्या कन्सेप्ट आणण्याकरता आपण संदेश पाटील, सचिन बाड असतील, सागरदादा बिनताडे, अफजल मखदूम, निलेशदादा बिनताडे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत, यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. हिरबळ आहे, खूप चांगल्या प्रकारची विकेट, या सगळ्या गोष्टी या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने व्यावसायिक बनवतात आणि एक चांगला प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी आहे.
मैदानात पुन्हा एकदा खेळ सुरू होतो, त्या दिशेने आपण जाणार आहोत. धावपलकावरती ज्या धाबा आहेत त्याच्यावरती देखील नजर असतील, परंतु हा चेंडू बघा अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याच्या नादामध्ये विकेटच्या बाहेर टाकलाय आणि त्यामुळे नो बॉलचा इशारा झालाय. पंच पुन्हा एकदा या मला फ्री हिटचा इशारा करतायत. एनबी ट्रॉफी पिक्चर आहे सुपर हिट, पुढचा चेंडू फ्री हिट. तर नक्कीच आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू, मोहीनच्या हातामध्ये असणारा चेंडू स्ट्राईक वरती आपण पाहतोय. शेरू लोहार भोसरी परिसरातील आपण पाहतोय असणार हा खेळाडू, आणि काय या खेळाडूने मात्र सीझन गाजवलाय. शेरू स्ट्राईक तयार. यावेळी खुलवा टप्प्याचा बॉल होता आणि तिथे मधून पाहतोय मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू जाईल. 2 क्षेत्ररक्षकांना भेदणारा खणखणीत चौकार. अच्छा स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच खेलते हुए आगे डालने की कोशिश की गई, ओवर पिच गेंद थी और बॉलर के सर के ऊपर से इस गेंद को खेल दिया. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए मिड ऑन है लेकिन उनके पास कोई मौका नहीं. एक दर्शनीय स्ट्रोक देखिए, आगे डालने का प्रयास, थोड़ा एक बार फिर एक पैर बाहर लेके गए और बल्ले के बीचों बीच खेल दिया था. शरीर का अच्छा संतुलन और खूबसूरत स्ट्रोक था, दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज का. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 16 रन. जीतने के लिए 66 रनों की जरूरत है. प्रमुख गेंदबाज मोइन बागवान गेंदबाजी कर रहे हैं और दोनों बल्लेबाज सूझबूझ के साथ बल्लेबाजी करते हुए. फ्लाइंग स्लिप की तरफ खिलाड़ी, उसके पॉइंट की तरफ खिलाड़ी, स्टक कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ वाइडिश लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, मिड ऑन दायरे के अंदर है. उसके साथ मिड विकेट डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी फाइन लेग पर मौजूद. इस बार अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेल दिया, खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है, डायरेक्ट हिट करने की कोशिश. अच्छी फील्डिंग, बिल्कुल डायरेक्ट हिट तो नहीं कर पाए. फिलहाल रंजीत फराटे फॉर्म पे खिलाड़ी, बहुत अच्छा प्रदर्शन इनका रहा है लेकिन डायरेक्ट हिट नहीं कर पाए, तो 1 रन मुकम्मल हुआ. स्कोर अगर देखें तो 70 रन बगैर किसी नुकसान के. तर नक्कीच आपण पाहतोय चांगला प्रयत्न, मी म्हणेल की रणजित फराटेने ज्या पद्धतीने मात्र चेंडू आला, जसा वेग चेंडू आला तसा मात्र चेंडू त्याने फेकून दिला, कारण त्याला माहिती आहे इथे चान्स घ्यावे लागणार आहेत आणि संधी तुम्हाला शोधावी लागेल. संधी मिळत नाही, संधी ती निर्माण करावी लागते. पुढे जाऊया मॅच कार्ड आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मोहीन, इथे चेंडू मात्र हाताळतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत आणि 3 चेंडू मध्ये 7 धावा त्याने खर्च केल्यात. स्ट्राईक ऑन दादा गायकवाड. यावेळी पहा मिड ऑफ मध्ये आणि तिथे एजाज कुरेशी मात्र कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही. विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला. फर्स्ट विकेट, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए गेंदबाज विक्रांत निंबालकर का जो ओवर था, बिल्कुल बल्लेबाजों ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी लेकिन दादा एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी. मोइन के खिलाफ एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया और मिड ऑफ पर एजाज कुरैशी. देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, ऑफ स्टंप के बाद शफल हुए थे, फॉलो किया गया और उसके बाद में गेंद ऑफ स्टंप के बाहर थी. अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है, बैकलिंग पे अच्छा इस्तेमाल नहीं हुआ, एलिवेशन नहीं था, थोड़ा शरीर से दूर खेले, आंखों से दूर खेले और एजाज कुरैशी भाई कहा क्या छोड़ने वाले, कहा क्या छोड़ने, विकेट की जरूरत थी, विकेट मिला. दादा बैक टू द पेबन चले गए हैं. तर नक्कीच दादाला मात्र आपण पाहतोय सुरुवातीपासून जे संतुलन हवं होतं, सुरुवातीपासून मात्र तो थोडासा चाचपडत खेळत होता आणि ती लय खऱ्या अर्थानं ज्या खेळासाठी त्याला ओळखलं जातं ती सुरुवात मात्र त्याच्याकडून आज होताना पाहायला मिळालं नाही. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पाहायचे. न्यू बॅटर मैदानात दाखल इथे होतोय अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे. रब्बी के बहुत ही फेमस खिलाडी भारतीय टीम की. आणखीन एक महत्त्वाची चर्चा म्हणजे आपण या बाउंड्री लाईन पाहतोय किंवा हा इव्हेंट ज्या पद्धतीने सजवला गेलेला आहे, रेनबो म्हणजे कलरफुल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, कलरफुल ग्राउंड या ठिकाणी पाहायला मिळते, छान सजावट पाहायला मिळते. तर रोहित इंगे यांचं देखील कौतुक आहे. सुंदर पद्धतीनं या बाउंड्री लाईन असतील किंवा हे मैदान असेल ते सजवलं गेलेलं आहे. तर नक्कीच ज्या पद्धतीने आपण प्रशांत सर पाहतोय की प्रत्येकाला इथे जबाबदारी दिलेली आहे आणि ज्या आयोजकाला, ज्या संयोजकाला जी जबाबदारी दिली आहे त्या संयोजकाने फक्त तेवढंच काम करायचं दिवसभरामध्ये आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ओळखली जाते. 32 गेंदों का खेल, 49 रनों की जरूरत है. अच्छा ओवर साबित हो रहा है मोइन बागवान का, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. काफी सारे दर्शक tenniscricket.in के माध्यम से हमारे साथ जुड़े हुए सभी का स्वागत. नए बल्लेबाज नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं अविनाश रामगुडे. स्ट्राईक ऑन तयार आपण पाहतो इथे मोहीनचा पुढील चेंडू असणार आहे. एक खऱ्या अर्थानं सेन्सिबल क्रिकेट काय असतं या खेळाडूकडून मात्र पाहायला मिळतं सातत्याने. तो अविनाश रामगुडे स्ट्राईक ऑन तयार. मोहीनचा पुढील चेंडू यावेळी सरळ बॅटने फटका तिकडून काढला जाईल. कव्हर्सच्या दिशेने आपण पाहतोय एक सिंगल जी मैदानामध्ये इथे घेतली जाणार आहे. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड जे आता पुढे जाऊन पोहोचेल. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान धावपलकावरती धावा 18 धावा, एक फलंदाज इथे बाद आहे. 66 धावेचं आव्हान डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय कशा पद्धतीने ते कामगिरी होणार आहे. देखिए मिस्टर नॉट आउट के नाम से बल्लेबाज पप्पू रामगुड़े जाने जाते हैं. 2 पप्पू, एक पप्पू तोड़कर और पप्पू रामगुड़े, तो दोनों के पास बिल्कुल खेलने का अलग अंदाज है. एक मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करते हैं, बड़ी इनिंग एक बार फिर करना पसंद करते हैं. लेकिन मोइन बागवान का ये ओवर जिसमें विकेट मिला है उसके बाद में कॉन्फिडेंस बढ़ता है. स्कोर की बात करें, रन संख्या 18 रन, 1 विकेट के नुकसान पर. शुरू लोहार खेल रहे 12 पर 6 गेंदों का सामना किया. रामगुड़े ने अपना खाता खोला है. पावर प्ले का बहुत ही महत्वपूर्ण ओवर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खिलाड़ी है दायरे के अंदर, लिया कैच. बैक टू द पेबल जा रहे शुरू. मोइन बागवान इस मुकाबले में बिल्कुल डाल रहे जान. इंपॉर्टेंट विकेट है.
सुमित क्या कहना, जिस तरह से कैच लिया गया, मैग्निफिसेंट फील्डिंग, शानदार गेंदबाजी। थँक्यू डिझे. आणि यावेळी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं इम्रान पठाणचं मी कौतुक करेल, कारण सातत्याने बारामतीचं क्रिकेट मात्र या खेळाडूने गाजवलेलं आहे आणि आज मात्र एका संघामध्ये ते खेळतायत आणि चांगलं कॉम्बिनेशन आपण म्हणूयात. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकता, इथे पाहिलं तर थोडासा बॅकफुटवरती राहिला, स्क्वेअर कट करण्या फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे देखील झाला आणि इम्रानच्या अगदी साधा सोपा झेल म्हणावा लागेल इम्रानसाठी. बिल्कुल थोड़ा सा पीछे हटकर खेलने का प्रयास किया गया था और ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद एक बार फिर ज्यादा ऊपर नहीं आई। देखिए क्या हुआ था, एक बार फिर इमरान बहुत बढ़िया फील्डिंग कर रहे हैं, दायरे के अंदर मौजूद है। बागवान साहब बहुत खुश, क्योंकि उनको पता है शुरुआत बहुत ही आक्रामक बल्लेबाज है, डेंजरस बल्लेबाज है, उनका विकेट मिल गया तो सेलिब्रेशन करने का मौका मिलता बा इमरान और मोइन बागवान को। तर 2 षटकांचा इथे खेळ संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा 18 धावा. 2 फलंदाज महत्वाचे, आघाडीचे दोन्ही फलंदाज समोरच्या अस्त्राला परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय क्षणी आता मैदानात दाखल इथे होणार आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे जे संघाचे संगणक आहेत आणि दुसऱ्या बाजूला विक्रांत के ऊपर सबकी निगाह रहेगी। विक्रांत निम्बालकर फिलहाल दुर्बल एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार अपने बॉलिंग मार्ग पर। अब पूरी जिम्मेदारी अविनाश रामगुड़ी के कंधों पर है, क्योंकि एक इनके पास अनुभव है, बहुत अच्छा खेलते हैं। मातने साहब फिलहाल आप देख रहे हैं हमारे कॉम्बॉस में अजय अवले साहब पहुंच चुके हैं, सर आपका स्वागत है। और ऑर्गेनाइजर्स के तौर पर और रेफरी के तौर पर अजय अवले, इनका बहुत बड़ा रोल। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, विक्रांत निम्बालकर अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं। ड्राइव किया खूबसूरती के साथ, गेंद चली गई लॉन्ग ऑफ क्षेत्र में, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, 1 रन लिया गया। स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है, ये क्रिकेट की परिभाषा रामगुड़े साहब बहुत अच्छी तरह से जानते हैं। स्कोर 19, 2 विकेट के नुकसान पर। तर नक्कीच आपण पाहतोय हे करावं लागणार आहे. अविनाश रामगुडे यांना माहिती आहे आता कुठेतरी पार्टनरशिप आपल्याला मोठी करावी लागेल, भागीदारी करावी लागणार आहे. एकदा तुम्ही सेट झाले तर मोठे मोठे फटके येतील आणि आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता कशा पद्धतीने ते कामगिरी होणार आहे. धापलकावरती स्कोर कार्ड पुण्यात आपण पाहतोय धापलकावरती 19 धावा. सूरज जो आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये स्ट्रायकॉनमध्ये तयार असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर विक्रांत निंबाळकर, लांब असता रनअप आपण या खेळाडूचा पाहतोय. आतापर्यंत निश्चितपणे कशा पद्धतीने कामगिरी करेल विक्रांत. यावेळी बॅट इथे फिरवली, परंतु बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क होऊ शकला नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू मात्र बाहेर इथे वळताना पाहायला मिळाला. चेंडू थेट आसिफच्या हातामध्ये जाऊन मात्र विसावेल, चेंडू इथे डॉट आलाय. ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज को अपने ऑफ स्टंप का पता होना चाहिए और गेंदबाज को अपने फील्डर का इसका पता होना चाहिए। बहुत बढ़िया गेंदबाजी, ये कॉम्बॉक्स दिखाने की कोशिश, बिल्कुल आप देख रहे हैं ये कॉम्बॉक्स है टेनिस के डॉट इन द्वारा नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट। ऑफ स्टंप के बाहर खेलती कवर का खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद को खेला गया, खिलाड़ी बाउंड्री लाइन पर कवर पॉइंट पर भी है। बहुत ही बढ़िया फील्डिंग और विकेट के बीच अच्छी दौड़, तालियां बज रही है, तालियां बज रही है। दूसरा मुकाबला चल रहा है, स्कोर की बात करें तो रन संख्या 21 रन 2 विकेट के नुकसान पर। एनबी ट्रॉफी, आपली ट्रॉफी, एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट प्रोफेशनल टूर्नामेंट आप देख रहे सुमित, मजा आ रहा है। तर नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रोफेशनल दर्जा काय असतो आणि एखादी स्पर्धा कशी भरवावी, एक आदर्श खऱ्या अर्थानं या पुणे परिसरामध्ये जर आपण पाहिलं ना तर आपली एनबी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पुण्याचा गोलंदाज तयार, ओ रिव्हर्स विकेट करण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या मध्ये जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. आणि इथे जर आपण पाहिलं विक्रांतने चेंडू मध्ये थोडंसं व्हेरिएशन करताना पाहायला मिळाला. काही चेंडू त्याने वेगवान टाकले, त्यानंतर जर आपण इथे पाहिलं चेंडूला थोडीशी चेंडूवरती बोटं फिरवली, अगदी धीम्या गतीचा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला, चेंडू तिथे डॉट येतोय. विक्रांत का ये बहुत अच्छा ओवर है, बल्लेबाज जो है ना बिल्कुल मन बना के खेलने की कोशिश कर रहे हैं। स्कोर अगर देखें तो 21 2 विकेट के नुकसान पर। प्रमुख गेंदबाज के तौर पर विक्रांत अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार। इस बार ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 22 पर 2 चेसिंग ए टारगेट ऑफ 66 रन। मैग्निफिसेंट बॉलिंग बाय विक्रांत निम्बालकर, बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में। सुमित बढ़िया गेंदबाजी, 5 गेंदों में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, शुरू थोड़ा निराश रहेंगे। तर नक्कीच निराश असणार आहे, कारण जसा फटका खेळायचा अपेक्षित होता तो फटका येऊ शकला नाही आणि त्यामुळे तो निश्चितपणे निराश असेल, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता, त्याला माहित होतं त्याच्या विकेटचं महत्व काय आहे. आणि पहा विकेट शेरू लोहारजी. पुण्याचा गोलंदाज तयार विक्रांत निंबाळकर, गोलंदाजीसाठी तयार, स्ट्राइक ऑन अविनाश.
लोअर फुल टॉस बॅटने फटका तिकडून काढला जाईल. धाबेसाठी मात्र इथे मागे पाठवलंय. कुठल्याही प्रकारचा मात्र कॉल दिला नाहीये. चेंडू तिथे मैदानाच्या मध्ये डॉट येणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय संपेल आता. तिसरं 3 षटकांचा खेळ संपेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान धावफलकावरती धावा आहेत. 22 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. फिलहाल ये अच्छा ओवर विक्रम निंबलकर के 2 ओवर की कहानी 14 रन दिए, कोई विकेट इनको नहीं मिला. ये देखिए, ये मैदान के बाहर का दृश्य है. tenniscricket.in द्वारा बिल्कुल 15 कैमरे का इस्तेमाल हो रहा है. और क्या लाइव टेलीकास्ट, बहुत ही बेहतरीन नज़ारा, खूबसूरत नज़ारा. ये ग्राउंड भी है. ये एक बार फिर सिंहगढ़ कॉलेज, और उसके बाद में ये रास्ते पर जो गाड़ियाँ हैं, बिल्कुल ये गाड़ियाँ पटरी पर है. और क्या बल्लेबाजों की गाड़ी जो है वो पटरी पर आएगी, और उनकी गाड़ी पटरी पर आने के बाद क्या रंप पंप जाएगी, वो देखने वाली बात है. विक्रांत निंबलकर बहुत बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन बिल्कुल रहा है. तर नक्कीच आपण पाहतोय अशाकडे गोलंदाजीसाठी गोलंदाज कुणाल पवार जो आता इथे गोलंदाजीसाठी इथे येणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिलं तर निश्चितप्रमाणे सूरज जो स्ट्राईक ऑन तयार असेल. आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय, 5 धावा त्याने बनवल्यात. दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे आहेत, त्यांनी देखील आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडूमध्ये 2 धावा अवघ्यात आतापर्यंत त्याने घेतलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये होणारा वारंवार बदल पुन्हा एकदा मी संघाच्या संगणकाचं लक्ष वेधेल. तुमच्याकडे 30 मिनिटाचा वेळ आहे आणि 30 मिनिटांमध्ये तुम्ही 6 षटकं इथे संपवणं गरजेचं आहे. यू आर एब्सोल्युटली राइट. समय बहुत बेशकीमती. गेंदबाजी करने गेंदबाज अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं. बैकफुट में चले गए, क्रीज के घेरे का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया बॉल डीलर के बाहर. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. तालियां बजाने के लिए मजबूर किया मैग्निफिसेंट स्ट्रोक. तर नक्कीच आपण पाहतोय अशाकडे एक मोठा स्ट्रोक. मी म्हणजे प्रशांत सर ज्या पद्धतीने आपण पाहतोय कुणाला चेंडू हाताळला, चेंडू टाकल्यानंतर चेंडूला उंची नव्हती, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर सूरजने पुरेपूर थोडासा वाकला, खाली वाकला आणि चेंडूला पॉवरफुल हिट जे आपण म्हणतो ना ती मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. षटकार मिड विकेटच्या दिशेने येतोय. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड आता 28 धावा. आणि कुठेतरी आपण पाहतोय आता थोडासा गिअर चेंज केलाय आणि स्पीड ऍक्सिलेटरवरती पाय द्यायला सुरुवात केली, कारण आता गती वाढवणं गरजेचं आहे. कुणाल इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार असेल. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत इथे झालंय. दुसऱ्या बाजूला पाहिजे सूरज, एक सूर्यदेव आहे, अजून मात्र थोडासा तो तळपलेला नाहीये, परंतु हा सूर्य इथे तळपतोय. हा चेंडू हलक्यात मात्र चेंडू तिथे स्टेअर केलाय, ढकललाय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला इथे कव्हर करतोय. एक सिंगल इथे येणार आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 29 धावा, 2 फलंदाज बाद है. 66 रनों की जरूरत है और दोनों बल्लेबाज बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. खास करके सूरज मातले 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 6 गेंदों का सामना किया. अविनाश रामगुड़े 2 पर बल्लेबाजी कर. ये ओवर बिल्कुल बहुत महत्वपूर्ण रहेगा खास करके गेंदबाज के लिए. एक सिक्सर, उसके बाद में सिंगल लिया गया, मतलब सेंसिबल क्रिकेट बल्लेबाजों द्वारा. एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे नगरी का एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट. 66 रनों की जरूरत है गेंदबाजी करने के. गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड यॉर्कर, अच्छी गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में. गेंदबाज और सिक्सर जरूर है, लेकिन कम बैक करना ये भी जानते हैं. 2 गेंदों पर 7 रन, उसके बाद में बिंदी गेंद आई और सामने बल्लेबाज मिस्टर नॉट आउट है, रामगुड़े साहब है, उनको बीट किया. अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा. तर नक्कीच एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. वाईड यॉर्कर आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय कुणालच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू षटकाराला, दुसऱ्या चेंडूवरती आली सिंगल. विशेषतः एजाज कुरेशी आपण पाहतोय कुणालला वारंवार मात्र कानमंत्र देतोय. यावेळी सरळ बॅटने फटका आपण पाहतोय अलॉंग दी कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने. एक सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होणार नाही आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतो विशाल सरकार मात्र तिथे चेंडू चांगल्या प्रकारचे फील्ड करतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 30 धावा ज्या धावफलकावरती आहेत. दोनों बल्लेबाज सेंसिबल खेल रहे हैं, बुद्धिमानी के साथ बल्लेबाजी करते हुए. स्ट्राइक रोटेट करे, बड़ा स्ट्रोक आया, उसके बाद में इस ओवर को थोड़ा और बड़ा करने की कोशिश. कुणाल पवार गेंदबाजी कर रहे हैं, कॉम्बो ऑप्शन से स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. आंखें जम चुकी है बल्लेबाज की. यहाँ से अगर देखिए तो फील्डिंग के जमावट, एक फ्लैंक स्लिप पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात हैं. रुक गए हैं गेंदबाज, रुक गए हैं फिलहाल. इस वक्त प्रेशर बनाया है बल्लेबाजों ने. क्या कहना है सुबीर, जिस तरह से वापस अपने बॉलिंग मार्ग पर आ तर रहे हैं. नक्कीच थोडासा दबाव नक्कीच असणार, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि खऱ्या अर्थात सूरजने ज्या प्रकारे षटकार खेळलाय कुणालने देखील अपेक्षा केली नसेल. एवढ्या चांगल्या चेंडूवरती षटकार येत असेल तर गोलंदाजापुढे खूप मोठी आव्हानं उभी राहतात. बिल्कुल सही गेंदबाजी करने, गेंदबाज कुणाल पवार तैयार. इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेलते हुए खूबसूरती के साथ डीप मिड विकेट, बॉल लाइन के बाहर, हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर और ये लगा शानदार सिक्सर.
तर नक्कीच आपण पाहतोय ज्या पद्धतीचा आपण पाहतो फटका सजवला सूरजने इथे. सूरज मात्र पहा इथे तळपायला सुरुवात करतोय आणि सूरजची बॅट इथे तळपलेली आहे. त्याची बॅट आता बोलू लागली आहे. षटकार इथे आलाय. रिप्लेमध्ये पाहू शकता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्या पद्धतीने चिंटू मात्र त्याने पिक केला. मनगडाचा पुरेपूर वापर तिथे मैदानामध्ये होताना पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने दाभोलकरवरती 32 धाबा 36 धाबा माफ करा. एक अच्छा स्ट्रोक था, गेंद की बात कर थोड़ा स्टंप के अंदर डालने की कोशिश की और उसका भरपूर फायदा उठाया बल्लेबाज सूरज ने. फिलहाल स्कोर अगर देखें तो 36 2 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर है. कुणाल पवार गेंदबाजी कर रहे हैं. सामने सूरज मातने ने बनाया अभी तक 16 रन 7 गेंदों का सामना किया. अच्छी पारी खेल रहे. स्टार्ट किया था छक्के के साथ और 5वीं गेंद पर एक जबरदस्त स्ट्रोक आया है. थोड़ा सा समय लेते हुए थोड़ा सा समय ले रहे. 30 मिनट का समय आपको दिया गया है. सूरज माताळे स्ट्राइक ऑन. ओ खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी मात्र पाहायचं चेंडूला उडवलाय. खिलाडी बन गया दर्शक, दर्शक बने दीवाने. षटकार. बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर अब सीधा खेला है. बहुत बढ़िया स्ट्रोक था. इस ओवर में आप देख रहे तो 3 छक्के आए. पहली गेंद पर सिक्सर, 5वीं गेंद पर सिक्सर और उसके बाद में आखिरी गेंद पर वो सिक्सर. कमाल का स्ट्रोक था. एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था. बहुत बढ़िया बल्लेबाजी खास करके सूरज द्वारा. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. बल्ले के बीचों बीच तीर से समान छू लिया आसमान. गेंद बॉल लेने के बाद 6 रन. सुपर बैटिंग. सूरज बीच मैदान पर चमक रहे हैं. नक्कीच आपण पाहतो एनबी ट्रॉफी मध्ये सर्वांना संधी आहे आणि आमच्या डिझाईनला देखील संधी असेल तर डिझाईनला तुम्ही देखील या. तुमचंही स्वागत आहे. स्कोर कार्डकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. शेवटचे पण पाहतोय 18 चेंडू शिल्लक राहिलेत आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 24 धाब्यांची गरज आहे. सूरज ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रशांतजी ज्या पद्धतीने बॅटिंग तो करतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मोठमोठे षटकार आलेत. अपेक्षापेक्षा मोठे षटकार येत आहेत आणि असा कॉन्फिडन्स जर येत असेल तर अविनाश रामगुडे मात्र डोक्यावरती बर्फ ठेवल्याशिवाय राहणार नाही. जब कुणाल रुक गए थे ना तभी मुझे लग रहा था तो कंसंट्रेशन में कमी आई है. और 2 गेंदों पर अगर देखें जिस तरह से वो हमला किया डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ एक अच्छा सिक्सर था और उसके बाद में सीधे बल्ले से वो कमाल का स्ट्रोक था बल्लेबाज मातली साहब का. बहुत बढ़िया. सूरज बहुत बढ़िया माताळे. बल्लेबाज. बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. सूरज चमक रहे बीच मैदान पर. एक सूरज आकाश में देख रहा हूँ, एक सूरज सिंहगढ़ के इस मैदान पर है. तर नक्कीच आणि तो ज्या पद्धतीने मात्र दोन्ही सूरज आता चमकलेले आहेत. एक सूर्य आहे तो देखील चमकायला ते सुरुवात करतोय. मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाईल. आपण पाहतोय समीकरणाकडे आपण पाहतोय असणार शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 24 धाब्यांची गरज. सूरज माताळे ज्या पद्धतीने आपण पाहतोय 3 षटकार त्याच्या बॅट मध्ये राहिलेले. 8 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केलेत आणि 8 चेंडू मध्ये त्याने 22 धाबा आतापर्यंत बनवले आहेत. दाभोलकरवरती 42 धाबा. अविनाश रामगुडे आणि अविनाश रामगुडेला मी नेहमीच अनेक वेळा आपण पाहिलेले आहे. खऱ्या अर्थानं तो नेहमीच सोबत असणाऱ्या खेळाडूंना घेऊन खेळतो. तो कधीही एकटा खेळत नाही. कधीच म्हणत नाही की मला जास्त स्ट्राईक द्या. त्यांना प्रति जो सोबत खेळाडू असेल त्यांना संधी देतो. त्यांना म्हणतो तुम्ही चान्स घ्या. बिल्कुल सुमित. खुद के लिए खेलना और टीम के लिए खेलना बहुत अलग है. तो ये बहुत अच्छी तरह से जानती है कि अपनी टीम के लिए खेलना है. अपनी टीम की नैया पार लगाने के लिए खेलना है. और तारीफ करने की सूरज की मोमेंटम अपनी टीम के लिए बिल्कुल बनाया. 18 गेंदों का खेल 24 रनों की जरूरत है. यहाँ से अब फिलहाल इशिका 11 ओबी टीम को चाहिए विकेट. अगर विकेट नहीं मिलेगा तो ये दोनों बल्लेबाज सरदर्द का कारण बने हुए हैं. अविनाश रामगुड़े को एक बार फिर आप सब लोग जानते हैं वो कभी भी गेंद चेंज कर सकते हैं लेकिन समय लिया, थोड़ा वक्त लिया है एक साझेदारी बीच मैदान पर बनाते भी. 42 रन 2 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी में परिवर्तन. ऑफ स्टंप के बाहर बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया. इमरान है यहाँ लेकिन भाई एक ही स्टंप दिखाई दे रहा है. इमरान ने एक अच्छा कैच लपका था. डायरेक्ट हिट करने की कोशिश की थी. 1 रन दोनों बल्लेबाजों ने पूरा किया. अभी 17 गेंदें 23 रनों की जरूरत है. मैदान के अंदर सुमित अगर देखे रोचक मुकाबला चल रहा है. तर नक्कीच एक रोमांचक मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. 17 चेंडू शिल्लक राहिले. 23 धावा आता बनवायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला पाहतोय अविनाश रामगुडे ज्या पद्धतीने आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट. सूरज ते आक्रमण चढवतोय. सूरजला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचं काम अविनाश रामगुडे ते मैदानामध्ये करतोय. 17 चेंडू 23 धाव्यांची ती गरज असणार आहे आणि आता पाहिजे गोलंदाजसाठी गोलंदाज ओमकार साळुंके. गोलंदाज तयार. यावेळी पाहिजे पुन्हा मोठा फटका खेळलाय. चेंडूने मात्र उंची घेतलीये. लांबी कमी पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. वा एक जबरदस्त झेल. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कुणाल निकम.
अच्छा खासा जिसकी जरूरत है, जैसे कि मैंने जिक्र किया था सुमित, विकेट की तलाश होनी चाहिए, विकेट मिलेगा। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, उसको खींच के ऑन साइड पर लेके जाना चाहते थे। लॉन्ग ऑन और मिड विकेट पर दो खिलाड़ी है, लेकिन कुणाल ने कहा कि भैया मेरा कैच है, आपको आने की जरूरत नहीं है। उसके बाद में अच्छा सेलिब्रेशन, कैच ऑफ द डे आज के दिन का ये सबसे अच्छा कैच है। इसके बाद में बहुत सारे आएंगे, लेकिन कुणाल के नाम पर ये बहुत अच्छा कैच जाता हुआ और विकेट। सबसे बड़ी बात है, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में थोड़ा सा भंग हुआ है। 16 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत। तर नक्कीच आपण पाहतोय आता कुठेतरी अविनाश यांच्या पुढे देखील थोडीशी आव्हानं उभी राहतील, कारण सूरज जो सेट झाला होता त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले होते आणि तो आता मात्र पेवलेंच्या दिशेने परतलेला आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल ते होईल. किरण शिंदे, चला विनंती असणार आहे, थोडीशी घाई करा, वेळ आपल्याकडे कमी आहे, थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेला थोडंसं आज महत्व द्यावं लागेल, कारण प्रशांत सर आपण पाहतो ज्या पद्धतीने आयोजन सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर असं म्हणतात की तुमच्याकडे ए प्लॅन आहे तर तुमच्याकडे बी प्लॅन देखील असणं अपेक्षित आहे, आणि तो बी प्लॅन खऱ्या अर्थाने एनबी ट्रॉफीच्या सर्व ऑर्गनायझेड टीमकडे उपलब्ध होता. आणि आपण पाहतोय अगदी नियोजनामध्ये बदल, डे नाईट स्पर्धा. इस बार हवा में खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, कनेक्शन अच्छा, आवाज भी अच्छी है, खिलाड़ी बॉल पर मौजूद है। अंपायर का क्या इशारा, चौका या छक्का, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का। ये लगा शानदार चौका, गेंदबाज हक्का बक्का। इथे पण पाहतोय चौकार मैदानाच्या मध्ये येतोय आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय किरण शिंदे पहिल्या चेंडूवरती मात्र जणू काय तो डगआउट मधून सेट होऊन आला. फुलर लेनचा चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र चढवलेलं आक्रमण आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षकापासून खूप दूरवरती असणारा चेंडू इथे चौकार इथे मैदानाच्या मध्ये येतोय. चला खेळाडूंना विनंती असणार आपण मैदानामध्ये यायचंय. दुसरा चेंडू घ्या, समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 15 चेंडू शिल्लक राहिलेत आणि या 15 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. प्रत्येक खेळाडू मात्र इथे आक्रमण चढवण्याच्या उद्देशाने मैदानामध्ये दाखल झालेला आहे. शेवटचे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 15 गेंदों का खेल से 19 रनों की जरूरत है। ये दूसरा मुकाबला बिल्कुल रोचक बनता हुआ, दिलचस्प बनता हुआ। इशिका 11 ओवी बनाम संभाजी राज्य गोस्वामी प्रतिष्ठान, और कमाल की बल्लेबाजी भी रही मैदान के अंदर। बेहतरीन बल्लेबाजी खास करके सूरज द्वारा, उसके बाद में शानदार कैच, बहुत ही शानदार कैच था। निकम साहब बहुत खुश है। देखिए एक बार फिर खुशी का कोई ठिकाना नहीं है। ये टेनिस क्रिकेट डॉट इन है, बहुत सारे अच्छे ग्राफिक, बहुत सारे एक बार फिर एक्शन रिप्ले आप देख रहे हैं। मैदान के अंदर एक्शन रिएक्शन भी चल रहा है, मजा आ रहा है। सुमित आपको मजा आ रहा है जिस तरह से कॉम्बॉक्स पे आप कमेंट्री कर रहे हैं? ज्या पद्धतीचे असे क्रिकेट जर समोर असेल तर मजा कोणाला येणार नाही. हा चेंडू आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने चेंडू इथे पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडू खेळून काढला जाईल. एक सिंगल इथे येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होईल का, नकार जो कळवला जातोय. एक सिंगल आणि या एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा ज्या आहेत 48 धावा, शेवटचे 14 चेंडू शिल्लक आणि 18 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. इथून पुढे पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाज कमबॅक करतील. गोलंदाजांना कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. तुम्हाला काहीतरी वेगळं प्लॅन तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. बिल्कुल, जैसे कि आपने बात की थी प्लान नंबर ए, प्लान नंबर बी आपके पास होना चाहिए, लेकिन सामने बल्लेबाज कौन है? अविनाश रामगुड़े। 14 गेंदे और 18 रनों की जरूरत है। अगली गेंद के साथ गेंदबाज तैयार, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। जोरदार अपील, जोरदार अपील। शशि सैटम के ऊपर कोई प्रभाव नहीं है। लेग बाइक का इशारा किया गया, इसलिए एक बार फिर मैदान के अंदर ये हुआ क्योंकि बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर आए थे, शफल हुए थे, पैरों के ऊपर गेंद बिल्कुल टकराती भी। 13 गेंदे 17 रनों की जरूरत है। किरण शिंदे के बात कर तो 5 पर खेलते, देखिए क्या हुआ था। बहुत अच्छी गेंद, लेकिन कहाँ है बल्लेबाज, कहाँ बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर। अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर, जोरदार अपील क्योंकि अविनाश रामगुड़े मैदान के अंदर है तो उनका विकेट कोई भी चाहेगा, लेकिन अंपायर शशि साटम के ऊपर कोई प्रभाव नहीं है। तर नक्कीच शशी साटम सर असतील, संजय भालेराव सर असतील, कल्याणी घोरपडे सर असतील. हा चेंडू फुल टॉस चेंडू होता. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू तिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला कव्हर करतोय. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक एक धाव रोखणं हे संघासाठी महत्वाचं आहे आणि ते धावा रोखण्याचा इथे प्रयत्न सुरू आहे. रणजित फराटेचे एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण मैदानामध्ये पाहतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर संपेल आता 5 षटकांचा खेळ ते संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 50 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. और डगआउट में मैं तालियों की आवाज सुन रहा, शुरू तो बिल्कुल मैदान के एक बार फिर डगआउट के थोड़ा बाहर बैठे हुए हैं और वो तालियां बजा रहे हैं। 12 गेंदों में 16 रनों की जरूरत है, मैच बना हुआ है।
ये मुकाबला बिल्कुल बना हुआ है मैदान के अंदर चल रहा है घमासान। हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखी ऑन, गेम इज ऑन, गेम इज ऑन। यहाँ से एक दो विकेट से कहानी में एक बार फिर पलट पर आ सकता है। अविनाश रामगुड़े मैदान के अंदर है। किरण ने सेंसिबल बल्लेबाजी की है, 3 गेंद में 6 रन। प्रेशर थोड़ा अविनाश के ऊपर बन रहा था, उसको कम कर दिया। लेकिन मैच में अभी भी कह रहा हूं सुमित, दोनों तरफ बना हुआ है। यहाँ कुछ भी हो सकता है, कभी धूप है तो कभी छाया है। यही तो इस खेल की माया है। शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये 16 धाव्यांची गरज आणि प्रशांत सर आपण पाहतो ज्या पद्धतीने जे काही डगआउट पेव्हिलियन आहेत खऱ्या अर्थानं प्रेक्षक राजांसाठी रोहित शर्मा स्टँड असेल, त्यानंतर मोहम्मद शमी स्टँड असेल, विराट कोहली स्टँड असेल, या प्रत्येक स्टँडमध्ये आपण पाहतोय प्रेक्षक राजाची मोठी गर्दी आज मात्र होताना पाहायला मिळते. शेवटचे 12 चेंडू आणि आपण पाहतोय 16 धाव्यांची गरज. चेंडू आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळी मोईन बागवान या खेळाडूने मात्र चेंडूने संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघाला मात्र थोडंसं थांबवलेलं आहे. स्क्रीनवरती पाहू शकता 12 चेंडू 16. कारण पहिले षटक हाताळत असताना अवघ्या 8 धावा त्याने मात्र खर्च केल्या आणि 8 धावा खर्च करत असताना 2 महत्वाचे विकेट हा खेळाडू घेण्यामध्ये यशस्वी झालाय. आता पाहायचंय किरण कशा पद्धतीने मात्र या खेळाडूला उत्तर देणार आहे. बॅट मात्र तिथे मात्र पाहतोय वारंवार थोडीशी बदलली जाते, कारण प्रत्येक खेळाडूचा एक ट्रेंड वेगळा आहे. नवीन बॉलवरती वेगळी बॅट आणि जुन्या चेंडूवरती वेगळी बॅट. बिल्कुल 7 गेंदों में 4। अविनाश रामगढ़ का जो स्ट्राइक रेट इतना अच्छा नहीं है, अब बल्ला चेंज करने के बाद क्या स्ट्राइक रेट में बदलाव आएगा वो देखना बहुत जरूरी। 12 गेंदे 16 रनों की जरूरत है। मोइन बागवान का जो पहला स्पेल, पहले ओवर का जो स्पेल है बहुत ही बेहतरीन रहा है। विकेट टेकर गेंदबाज है, 2 विकेट चटका चुके हैं। स्ट्राइकर रेट पर किरण शिंदे 6 पर बल्लेबाजी करने के लिए तैयार। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी। इमरान कोशिश कर रहे हैं, इमरान के साथ मोइन ने भी कोशिश की, लेकिन फिलहाल 2 रन। तालियां बज रही है डगआउट में, तालियों की आवाज आप सुन रहे हैं। अब 11 गेंदों का खेल और 11 गेंदों में जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। इंटरेस्टिंग मुकाबला। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाएगी। टेनिस क्रिकेट.in द्वारा ये डगआउट दिखाया जा रहा है। देखिए बिल्कुल बहुत ही प्रफुल्लित प्रसन्न माहौल यहाँ बना हुआ है। तर नक्कीच आपण पाहतो डगआउट मध्ये टाळ्या होणार आहेत, कारण एक तर पहिली गोष्ट कॅच होऊ शकला नाही. विशेषतः तिथे आपण पाहतो 1 धावेची देखील अपेक्षा केली नाही, तिथे 2 धावा आल्या. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्यानंतर आनंद वेगळाच असतो आणि तो आनंद इथे निश्चितपणे डगआउट मध्ये होतोय. 2 धावा इथे येत आहेत. शेवटचे आपण पाहतोय 11 चेंडू शिल्लक राहिलेत. 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. लोअर फुल टॉस यावेळी आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर जाणारा चेंडू. संजय भालेराव सर आपण पाहतोय आणि लेग बायचा इशारा कळवत आहेत. एक सिंगल इथे येणार आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 53 धावा. शेवटचे 10 चेंडू शिल्लक राहिलेत आणि या 10 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. पुन्हा पाहिजे आपण मैदानाच्या मध्ये पण पाहतोय मोहीनच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला. आतापर्यंत थोडासा अडचणींचा सामना करावा लागतोय फलंदाजांना. पाहिजे इथे पुढे बिग बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला अविनाश रामगुडे तर दुसऱ्या बाजूला मोहीन बागवान. बिग मैच बिग फाइट, बहुत अच्छा मुकाबला बीच मैदान पर। दर्शक यही देखने के लिए आते हैं। अगर मुकाबला बिल्कुल टाई हुआ तो सुपर से ऊपर वाला मैच, सुपर ओवर देखने का मौका मिलेगा। सचिन बाढ़ हमारे कॉम बॉक्स में पहुंच चुके हैं। सिद्धू को हम एक बार फिर देख रहे हैं कॉम बॉक्स में। गेंदबाजी करे, गेंदबाज मोइन तैयार। ऑफ स्टंप के बाहर कट करना चाहते थे, लेकिन टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर ज्यादा तेजी के साथ नहीं आए और गली की तरफ खिलाड़ी मौजूद है। एक लेने का मौका बल्लेबाज को जरूर मिलता हुआ। आंकड़े बदल रहे, खेल बदल रहा है, रंग बदल रहा है। अजय ओले धीरे धीरे इस बार कॉम्बॉक्स के सामने से गुजरते हुए बहुत ही जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। मोइन बागवान का इंपॉर्टेंट ओवर है। अब जीतने के लिए देखिए लक्ष्य समीकरण क्या है, इसके बारे में बिल्कुल चर्चा होगी। रन संख्या 54, 3 विकेट के नुकसान पर। तर नक्कीच आपण पाहतोय 54 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 9 चेंडू शिल्लक राहिलेत आणि या 9 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती आपण पाहतोय किरण शिंदे, स्ट्राईक वरती अविनाश रामगुडे. अजूनही मात्र आतापर्यंत अविनाश रामगुडेची बॅट थोडीशी शांत आहे. 8 चेंडू फेस केलेत, अवघ्या 5 धावा त्या आतापर्यंत आल्यात. मोहीन तयार असणार आहे. स्ट्राईक वरती किरण शिंदे. शॉर्ट पिच चेंडू होता, तिथे मात्र हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. अच्छा स्ट्रोक था, बल्ले के बीचों में टाइमिंग बेहतरीन, बैकफुट पे चले गए थे और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। जिसकी जरूरत है प्रेशर रिलीज करने वाला एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज खेलते हुए किरण ने अच्छी बल्लेबाजी की है, क्योंकि अविनाश रामगुड़े के ऊपर ज्यादा प्रेशर आने का एक बार फिर मौका नहीं दिया। बहुत बढ़िया, क्योंकि तो थोड़ा सा अविनाश रामगुड़े रुककर बल्लेबाजी करना चाह रहे हैं, तो ये बहुत अच्छा स्ट्रोक था। जरूरत है, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये कमाल का बहुत अच्छा स्ट्रोक था। गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए एकदम था स्ट्रोक, और या अच्छा स्ट्रोक खेलने के बाद दबाव बनता। ये अच्छा स्ट्रोक था। एक बार शरीर का संतुलन, बॉडी को रोल किया गया था। समीकरण बदलेगा, खेल बदलेगा। एक विकेट की तलाश में है मोइन बागवान।
8 चेंडू शिल्लक आणि 8 धावींची गरज. पुन्हा पाहिजे फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल आउट ऑफ द पार्क षटकार. देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, बैकफुट पर किस तरह से एक बार फिर शरीर का संतुलन बनाया था, क्रीज के गहराई का इस्तेमाल किया, ऑन साइड पर बहुत बढ़िया स्ट्रोक था, बेहतरीन बल्लेबाजी, प्रेशर पूरी तरह से मोइन के ऊपर. ये देखिए बैकफुट पर तैयार थे, बाउंसर डाला गया था, पटकवी गेंद और अच्छा स्ट्रोक, बेहतरीन बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी रही है बल्लेबाज किरण की. गेंदबाजी के लिए गेंदबाज मोइन तैयार, जीतने के लिए 66 रनों की जरूरत है. फिलहाल केवल 2 रन चाहिए ये मुकाबला जीतने के लिए. किरण शिंदे ने 8 रन बनाए, 7 गेंदों का सामना किया. इस बार हवा में खेल दिया, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे और ये आसान कैच. किरण शिंदे की पारी समाप्त, लेकिन फिलहाल अपनी टीम को बिल्कुल एक अच्छे पोजीशन में लेके आए हैं. मोइन को मिला विकेट, बहुत महत्वपूर्ण विकेट, लॉन्ग ऑफ पर अच्छा कैच लपका गया. एजाज कुरैशी फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त हमारे कॉम्बॉक्स के सामने, इंपॉर्टेंट विकेट है, लेकिन क्या इस वक्त सुमित और एक विकेट आएगा, क्या विकेट गुच्छे में आएंगे. देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. तर नक्कीच आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, कदाचित इथे षटक कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे क्लिअर करण्याचा प्रयत्न जरूर किरणचा होता, परंतु तो फटका तिथे फसला, विकेट आली. एच कुरेशीने मात्र कुठल्या प्रकारची चुकी केली नाही, जेल त्यांनी टिपलाय, परंतु इथे किरण शिंदेसाठी मात्र टाळ्यांचा कडकडाट होणार आहे डगआउट मध्ये, कारण चांगली बॅटिंग किरणकडून पाहायला मिळाली आहे. बिल्कुल वो दबाव अविनाश के ऊपर आने नहीं दिया, बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है, 8 रन बनाए और इसीलिए डगआउट में तालियों की आवाज हम सुन रहे हैं. यहाँ से कॉम्बॉक्स में आवाज है, देखिए ये आवाज तालियों की आवाज. करेंसी के लिए पाउंड चाहिए, क्रिकेट के लिए ग्राउंड चाहिए. अगर रोचक मुकाबला चल रहा है तो दोस्तों आपके तालियों का साउंड चाहिए, वो साउंड आ रहा है. बहुत ही अच्छा माहौल, प्रसन्न माहौल बना हुआ है. 2 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल इथे होणार आहे तो संतोष पवार जो आता मैदानामध्ये दाखल होईल. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही चर्चा केली प्रशांत सर, आपण पाहतोय ज्या पद्धतीने प्रशांत दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं, किरणने ज्या पद्धतीने प्रेशर रिलीज केलाय ना अविनाश रामगुडे यांचा, तो खूप महत्वाचा होता, कारण जो मोठे फटके आले आणि तो फटके अविनाश रामगुडे यांचा प्रेशर मात्र आता थोडासा रिलीज झाला असेल. बिल्कुल, और अच्छी बात क्या, एनबी के माध्यम से नए नए खिलाड़ी उभर कर रहे हैं. अविनाश रामगुड़े तो आपने बहुत देखा है, प्रोफेशनल खिलाड़ी है, ओपन के टूर्नामेंट में खेलते हैं, बहुत सारे मंच पर अच्छा प्रदर्शन करते हैं, लेकिन एनबी का प्लेटफॉर्म किसके लिए है? अनुभवी खिलाड़ी तो है उनके लिए है, लेकिन जो यंग खिलाड़ी है, नौजवान है, टैलेंट है, हुनरबाज खिलाड़ी के लिए टैलेंट है, जो हुनरबाज खिलाड़ी है उनके लिए बहुत बड़ा प्लेटफॉर्म बना. तो किरण ने बहुत अच्छी बल्लेबाजी की. तर नक्कीच नवखे खेळाडू आपल्या खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवख्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी देखील होतोय, ही खूप महत्वाची बाब आहे. ज्यावेळी मॅचच्या दिशेने शेवटचे आपण पाहतोय 6 चेंडू ते शिल्लक राहिलेत आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 2 धावेंची गरज. स्ट्राईक ऑन अविनाश रामगुडे, लोअर फुल टॉस यावेळी पाहिजे, चेंडू मात्र हवेमध्ये, वाह जबरदस्त तिथे झेल. ओमकार साळुंखे यांनी मात्र टिपले एक अप्रतिम झेल, महत्वाची विकेट अविनाश रामगुडे बाद. पिच समाप्त नहीं है. सुमित, हमेशा कहा जाता है जब तक आखिरी गेंद आप नहीं डालते तब तक पिक्चर कभी भी समाप्त नहीं होता, क्रिकेट कभी भी एक बार फिर वो खेल समाप्त नहीं होता. तो अविनाश रामगुड़े, किरण, दोनों बल्लेबाज बीच मैदान पर बहुत वक्त तक मैदान के अंदर थे और दोनों बड़े खिलाड़ी, बड़ी मछली जाल में फंसी है. अविनाश बैक टू द पेविलियन. क्या इस मैच में और कोई कहानी में ट्विस्ट है वो देखा जाएगा. अगर 2 विकेट आते हैं या 2 बिंदी गेंदें आती हैं तो मैच में कमबॅक करने का मौका गेंदबाज को मिल सकता है. तर नक्कीच गोलंदाजाचा प्रयत्न देखील असेल की इथून पुढे कमबॅक करावा लागणार आहे आणि कमबॅक करावा लागेल, संघर्ष करावा लागेल, त्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण असणं अपेक्षित आहे. आणि इथे आपण पाहतोय अविनाश रामगुडे मैदानामध्ये बाद होत आहेत, त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर आता मैदानात दाखल इथे होतील. सुमित, मुकाबला समाप्त नहीं है, बहुत अच्छा स्टार्ट इस ओवर में, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, शानदार कैच, बहुत ही जबरदस्त कैच लिया गया. 5 गेंदें 2 रनों की जरूरत है. आने वाली गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए. न्यू बॅटर आपण पाहतोय त्रिदेव खरात अर्थात मयूर खरात, नौकऱ्यातच असणारा हा फलंदाज यावेळी आपण पाहतोय स्ट्राईकवरती तयार असेल. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज पण आपण पाहतोय शेवटचे 5 चेंडू शिल्लक राहिलेत, जिंकण्यासाठी अजूनही 2 धावेंची गरज आहे. सामना संपला नाहीये, मॅच ऑन आहे, टीव्ही ऑन ठेवा, पहा एनबी ट्रॉफी. एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट. गेंदबाजी कर गेंदबाज अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं. कुणाल निकम जिन्होंने बहुत ही अच्छा कैच लपका था. अच्छी गेंद है, खिलाड़ी है दायरे के अंदर, सही जगह पर भाग के जाएंगे, क्या विकेट मिलेगा? विकेट मिलेगा. चाहे जिंदगी का मैदान या क्रिकेट का मैदान, आप खराब काम कर दे तो उंगली खड़ी हो जाती है. शशि साटम साहब की उंगली खड़ी होती भी मैच ऑन रहेगा. 4 गेंदें 2 रनों की जरूरत है. क्या मुकाबला चल रहा है.
नक्कीच आपण पाहतोय शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक राहिलेत आता 4 आणि या 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 2 धाब्यांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये, दाखवून देत आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दोन्ही संघ इथे मैदानामध्ये संघर्ष करतायत आणि जेवढा मोठा संघर्ष असेल ना यशही तेवढंच मोठं मिळतं. न्यू बॅटर आता मैदानात पाहायचं दाखल ते होणार आहे. आमचे मराठीचे कॉमेंटेटर सगळे म्हणतात शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. शर्यत संपलेली नाहीये, सामना संपलेला नाही, मॅच संपलेला नाही. मॅच ऑन आहे, अत्यंत सुरेख दर्जेदार रोमर्षक सामना मैदानावरती सुरू आहे. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक राहिले तर मैदानात रिप्ले पाहू शकता. इजाज कुरेशी जसा चेंडू आला तितक्या वेगानं मात्र आणि बऱ्याच वेळा टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो इजाजच्या धावण्याला वेग खऱ्या अर्थानं खूप वेळा पाहिलेला आपण. चोरट्या धाबा घेण्यामध्ये यशस्वी असतो, चांगलं क्षेत्ररक्षण करण्यामध्ये नेहमीच तो सफल ठरलेला आहे. आजही तीच परिस्थिती पाहायला मिळाली. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 जिंकण्यासाठी 2 धाब्यांची गरज. अच्छा मुकाबला बीच मैदान पर नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. संतोष पवार इस वक्त अगर देखें तो प्रेशर बनाया, गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद दूर वाली से गेंदबाजी करे, गेंदबाज तैयार. ओ बढ़िया गेंद, लेकिन बल्ले का अंदरूनी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बिल्कुल बॉर्डर के बाहर जाती भी 4 रनों के लिए. और इस चौके के साथ यह मुकाबला समाप्त हुआ. यह मुकाबला संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान ने अपने नाम पर कर दिया. बहुत बेहतरीन प्रदर्शन रहा, रोचक मुकाबला समाप्त हुआ. सेलिब्रेशन करने का मौका मिलेगा. केतन दादा गोसावी बहुत खुश, लेकिन इशिका 11 को और एक मौका मिल सकता है आगे आने के लिए. इस मुकाबले में बिल्कुल रोचकता बरकरार रही और दर्शकों को मजा आया. और एक अच्छा मुकाबला लेके वापस आएंगे सुमित. यहाँ बिल्कुल एक और बड़ा मुकाबला मनीष हमारे साथ जुड़ेंगे प्रेजेंटेशन बॉक्स में. इंपॉर्टेंट मैच है, समय ज्यादा ना एक बार फिर गवाए, समय बहुत महत्वपूर्ण है. लेकिन क्या मजा है सुमित जिस तरह से नक्कीच मुकाबला. आपण पाहतो ज्यावेळी सामना पाहायला मिळाला आणि प्रेक्षकांना जसा सामना अपेक्षित असतो तसा सामना इथे मैदानामध्ये होताना पाहायला मिळाला. 4 चेंडू 2 पर्यंत मॅच आली, ही खूप महत्वाची बाब म्हणेल मी. आणि जर सर इथे हा जर कॅच झाला असता किंवा बॉल जर थांबला असता तर अजून काही वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. सबसे बड़ी बात इंटेन अच्छा था, आखिरी सांस तक लड़ने की जो कोशिश की, बैंक बैलेंस ज्यादा नहीं था, 6 गेंदों में 2, तो बिल्कुल बहुत बढ़िया प्रदर्शन रहा गेंदबाज का भी. चलते एक बार फिर प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे साथ जुड़ रहे हमारे साथी कमेंटेटर एंकर मिस्टर मनीष पाटिल. धन्यवाद प्रशांत जाधवडे, धन्यवाद सुमिजी सोनावणे. आपण पाहतायत आपली एनबी ट्रॉफी सीझन 2. टायटल स्पॉन्सर आहेत साई सयाजी सीएनजी स्टेशन आणि इन्फ्रा. को स्पॉन्सर्ड बाय काशीनाथराव कुटवट मेमोरियल स्कूल, रेनबो इव्हेंट, नेक्स्ट जेन जिया अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, PS स्पोर्ट्स, श्रेडेड वॉल्स स्पोर्ट्सवेअर, ऑस्करवाडी मिसळ, ऊर्जा वॉटर, टेनिस रॅकेट.in, फुल टॉस टेनिस बॉल आणि पुढारी दैनिक ग्रीन गिअर्स. सर्व स्पॉन्सर्सचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय की ज्यांनी सहकार्य केलंय या स्पर्धेसाठी. तर